जनरली जे मी मोठमोठे उद्योगपती बघतो, राजकारणी बघतो, IAS IPS मोठे अधिकारी बघतो, सगळ्यांची ही करंगळी तुम्हाला ह्या रेषेच्या वरती जाताना दिसेल. तुम्ही गुगल जरी कराल, फिश साइन ऑन सन माउंट किंवा सूर्य पर्वतावरील माशाचं चिन्ह, तर हे व्यक्तीला करोडपती अरबपती बनवणारं चिन्ह असतं. हो, जे मॅरिड आहे त्या लोकांमध्ये जवळजवळ 80 to 90% लोकांमध्ये मी पाहिलेले त्यांचा डिवोर्स होताना दिसून येतो. जर शनी पर्वतावरती तीळ असेल किंवा बोटावर असेल तर हे 3 ते 4 कॉम्बिनेशन ज्याही व्यक्तीच्या हातात आहे त्याला सरकारी लाभ मिळणार. मग तो स्टेट गव्हर्नमेंटचा असो, सेंट्रल गव्हर्नमेंटचा असो, तो अधिकारी बनवू शकतो. राजयोग हे जे असतं की कधी पण आपण म्हणतो की पामिस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा किंवा सगळ्यात चर्चेला जाणारा जो मुद्दा असतो तो म्हणजे राजयोग. तर त्याबद्दल काय सांगा? नशा, जुगार, लॉटरी किंवा फायनान्शियल डिसिजन चुकणं बघितलेलं असेल. काही लोक जॉब सोडून देतात, बिझनेसकडे जातात. काही लोक बिझनेसमध्ये लॉस होतात त्यांना राहू रेषेचे कट असतात. अमरनाथ दादा, तुमचं श्रीमंत व्हा या आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही मला इन्व्हाइट केल्याबद्दल तुमच्या या प्रोग्राममध्ये. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला जाणायला आवडेल की तुम्ही नेमकं काय करतात. मागच्या 23 ते 24 वर्षापासून मी हस्तरेषाशास्त्र आणि वास्तुशास्त्राचा एक विद्यार्थी, एक अभ्यासक आहे. अरे वा. तर मग आपण आजच्या पॉडकास्टमध्ये वास्तुशास्त्राचा आपला ऑलरेडी पॉडकास्ट झालेला आहे, तर हस्तरेषाशास्त्र जे आहे किंवा आपण त्याला पामिस्ट्री म्हणतो त्याच्याबद्दल आपण स्टार्ट करूयात. ओके, नक्कीच. येस, तर सगळ्यात आधी याची सुरुवात तुमच्या आयुष्यात कशी झाली होती? 99-2000 मध्ये. त्यावेळेला मी अंडर ग्रॅज्युएट होतो आणि स्पर्धा परीक्षेचं तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रात असो, भारतात असो, सरकारी नोकरीचं जे आहे खूप जबरदस्त क्रेज असतो. ऑलरेडी माझ्या घरामध्ये आमचे वडील सरकारी नोकरीत, बाकीचे नातेवाईक, आमचे काका वगैरे, तर सगळ्यांना अपेक्षा की याने MPSC म्हणा, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन कुठून तरी सरकारी नोकरी मिळवावी. तर मग मी तो अभ्यास करत असताना हस्तरेषाशास्त्राचे काही पुस्तकं माझ्या वाचनात आले. त्यातून मी बघितलं माझ्या हातावरती सरकारी नोकरीचे योगच मला दिसत नव्हते. आता मी म्हटलं असं कसं होऊ शकतं. जनरल तुम्ही बघाल डॉक्टरची मुलं डॉक्टर होतात, शिक्षकांचे शिक्षक होताना किंवा एक इच्छा असते की यांनी व्हावं, तसं घरच्यांचं, पण माझ्या हातावर ते कॅल्क्युलेशन दिसत नव्हते. मग मी म्हटलं चला ठीक आहे, आपण प्रयत्न तर करू. मग MPSC दिली, तर त्याच्यामध्ये ते सगळं पेपर लीक झाले, परीक्षा रद्द झाल्या, बऱ्याच काही गोष्टींना सामोरं जावं लागलं. मग माझा पामिस्ट्रीवरचा, हस्तरेषाशास्त्रावरचा विश्वास जो आहे तो जास्त वाढत गेला. मग मी ते कॅल्क्युलेशन जे माझे मित्र झालेले आहेत कुठल्या ना कुठल्या विभागामध्ये सरकारी पदावर जे काही त्यांची कामं होत होते, नोकऱ्या त्यांना मिळत होत्या, त्यांचे कॅल्क्युलेशन करायला लागलो, त्यांचे हात बघायला लागलो. तर ते प्रॉपर मिळत गेले पुस्तकानुसार आणि माझ्या हातात ते नव्हतं. म्हणून मग मी कॉर्पोरेट सेक्टर निवडलं. कॉर्पोरेटमध्ये, बँकिंगमध्ये, प्रायव्हेट बँकिंगमध्ये बरेच जवळजवळ मी 12-13 वर्ष काम केलं आणि नंतर मग 2013-14 प्रोफेशनली ह्या क्षेत्राकडे वळलो मी. आत्तापर्यंत जर तसं कॅल्क्युलेट करायचं हस्तरेषेचं विश्लेषणाचं, तर ऑलमोस्ट 1.5 ते 2 लाखापर्यंत जी काय आहे मी हात बघितलेले लोकांचे आणि त्यानुसार मग प्रिडिक्शन जी आहे ते देतो. बापरे, 1.5 ते 2 लाख. हो. तर सगळ्यात आधी मला सांगा की हस्तरेषाशास्त्र म्हणजे नेमकं काय असतं? कॉमन मॅनच्या लँग्वेजमध्ये सांगायचं तर हस्तरेषाशास्त्र म्हणजे हात बघून तुमचं भविष्य सांगणे, बरोबर, किंवा तुमच्या जीवनातल्या घडामोडी ज्या आहे, जे काही तुमचे प्रश्न आहे त्याचे उत्तर देणे. बरं, पण मग इथंच मला प्रश्न विचारायचा आहे की समजा आता तुम्ही म्हणतात की हात बघून भविष्य सांगणे, पण लोक म्हणतात की ज्याचा हातच नसतो त्याचं पण नशीब असतं. मग त्याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? अगदी बरोबर. ज्यांचे हात नाही, तर सामुद्रिक शास्त्रामध्ये वेगवेगळे जे काही आहे फॅकल्टी, जे शाखा आहेत, जसं की हस्तरेषाशास्त्र त्यातला एक भाग आहे. परंतु ज्या लोकांचे हात नाही ते ॲस्ट्रॉलॉजी थ्रू जाऊ शकता. त्यांची डेट ऑफ बर्थ असते, टाईम, ठिकाण असतं, तर ते ॲस्ट्रॉलॉजीने जाऊ शकता. न्यूमरोलॉजी एक पार्ट आहे, फेस रिडिंग एक पार्ट आहे. जीवनामध्ये त्यांची वास्तू असणार, घर असणार, गाड्या असणार, तर वास्तुशास्त्रसुद्धा तिथं काम करतं. वेगवेगळ्या क्षेत्रानुसार ते नॉलेज घेऊ शकता, त्याची जी काही मदत आपल्या जीवनामध्ये घेऊ शकता. ते हे वेगवेगळे शास्त्र आहे. हात नाहीये म्हणून मग हस्तरेषा आपण बघूच शकत नाही. तुमचं असं म्हणणं आहे की समजा ज्याचे हात नाही आहेत पण त्याचं नशीब आहे, हात नाहीये पण नशीब आहे, 100%. जर नशीब बघायचं असेल तर आपण हस्तरेषाशास्त्र न धरता वास्तुशास्त्र किंवा कुठल्याही वेगळ्या मार्गाने आपण ते बघू शकतो. हो, अगदी बरोबर. ओके, अगदी बरोबर. तर सगळ्यात आधी आता जे समजा हस्तरेषाशास्त्र असतं त्याचं बेसिक्स नेमकं काय काय असतं? हस्तरेषा म्हणजे त्याचा जर पॅटर्न आपण जर जाणून घ्यायचं तर तुमच्या हाताचा रंग, हाताचा आकार, बोट, त्यानंतर हातावरती नवग्रह असतात, ग्रह ज्यांना की आपण पर्वतही म्हणतो, मुख्य रेषा असतात,
काही उपरेषा असतात ओके. आणि काही चिन्ह हातावरती असतात. ओके. ते पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह असतात. ओके. तर हा झाला एक बेसिक्स. एक बेसिक पॅटर्न. हां, तर हे जे बेसिक्स आहे पामिस्ट्रीचं ते आता मला शिकायचं आहे आणि सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया की हाताच्या रंगापासून. बरं, हाताचे जे काही 4 प्रकारचे रंग असतात. पहिला आहे गुलाबी, दुसरा आहे लाल रंगाचा, तिसरा आहे थोडासा पिवळट किंवा आपण त्याला गव्हाळ पण म्हणू शकतो, आणि चौथा येतो राखाडी कलरचा किंवा ग्रे कलरचा. परंतु एवढं डीप न जाता आपण गुलाबी रंगाविषयी बोलू, एका रंगाविषयी, जो की पॉझिटिव्ह मानला जातो. पामिस्ट्रीमध्ये त्याला अतिउच्च कलर मानला जातो. ज्याही लोकांचे तुम्ही बघा, समृद्ध जे लोक आहेत, फायनान्शियली जे स्ट्रॉंग आहेत, सर्व लोकांचे हात जे आहे ते तुम्हाला गुलाबी रंगाचे दिसतील. त्यांच्या जीवनामध्ये मनी फ्लो जो असतो, पैसा कुठून ना कुठून येत असतो, बरोबर. अल्टिमेटली अपडाऊन जे आहे ते धनरेषेवर जीवनरेषेवर असतात, परंतु गुलाबी रंग जो आहे हा अतिशय शुभ रंग मानला जातो पामिस्ट्रीमध्ये. ओके, बरोबर. आणि त्यानंतर जे बोटांचे असतात किंवा बोटांचा आकार, शेप, त्याच्याबद्दल काय सांगाल? हो, हातांचेही आकार असतात, बोटांचेही वेगवेगळे जे काही आहे ॲट्रिब्यूट आहे. तर मी हातांचा आकार जो आहे ना त्याविषयी, जो सेकंड पॅटर्न जो आहे, हातांचे आकार, ज्याही लोकांचा हात तुम्ही बघाल असे आयताकृती हात असतील, लांब असतात, आयताकृती शेप तयार होतो ना, असे लोक सेल्स, मार्केटिंग, कम्युनिकेशन याच्यामध्ये उच्च पदावर तुम्हाला दिसतील. ओके. हातांचं कम्युनिकेशन चांगलं असतं आणि जनरली बैठे जॉब त्यांच्या नशिबात दिसून येतात. मजूर वर्गाचे वेगळे हात दिसतील तुम्हाला, चौकोनी, थोडे हार्ड, थोडेसे कडक. तर असे आकार वेगवेगळे असतात. आयताकृती आहे, चौकोन आहे, थोडासा माउन्सल पण हात दिसेल बघा, एकदम असा नरम असतो आणि मोठा असतो, त्याचे ॲट्रिब्यूट असतात. परंतु हा आयताकृती मी तुम्हाला एक्सप्लेन केला, बरोबर. त्यानंतर बोट, बोटांमध्ये पण चढ उतार असतात. बोटांद्वारे आपण स्वभाव पण समजू शकतो, कसे काय त्याचे जे गुणधर्म आहे ते. पहिलं म्हणजे अंगठा. अंगठा जर तुम्ही बघाल तर अंगठ्याचे पण वेगवेगळे प्रकार आहे. तर एक जर सांगायचं झालं ना, ज्या लोकांचा अंगठा मांसल असतो, इथंही फुगलेला, अंगठ्याला जनरली 2 फॅलेंजेस असतात, हाही फुगलेला आणि हाही पार्ट जर फुगलेला असेल आणि अंगठा मोठा असेल, मागच्या बाजूला झुकत नसेल, तर असे लोक आपल्या निर्णयांवरती ठाम राहणारे असतात. जसं ते पुष्पा मूवीमध्ये बघितलं बघा तुम्ही, किसी के सामने झुकूगा नाही, तो त्या प्रकारचं नेचर त्यांचं असतं. ओके. मोडेन पण वाकणार नाही. तर ते लोक जे आहे ना, प्रेमाने त्यांना तुम्ही जिंकू शकता, परंतु त्यांच्यावर रुबाब करून किंवा दमदाट्या करून बिलकुल ते लोक झुकत नाही. भरपूर ॲम्बिशियस ते लोक असतात. तर तोही त्यांचा प्लस पॉईंट आहे. त्या उलट ज्या लोकांचा हा सेकंड फॅलेंज, 2 नंबरची कांडी पातळ असेल आणि मागच्या बाजूला झुकत असेल, तर ते लोक जे कॉम्प्रोमाइजिंग नेचरचे असतात, जास्त कुठली टोकाची भूमिका किंवा अडून बसणारे नसतात, ते जे आहे ॲडजस्ट करतात. ते जसं तुम्ही म्हणाल तसं वागताना दिसतात. तुमच्याही फ्रेंड सर्कलमध्ये, कलिग्समध्ये, रिलेटिव्समध्ये असे लोक असतील बघा, की आपण त्यांना म्हटलो नाही हा पिक्चर नाही बघायचा, आपल्याला इकडंच जायचंय, हा पिक्चर बघा, हा ठीक आहे तुम्ही जसं म्हणताय तसं. फिरायला जरी जायचं असेल, त्यांची इच्छा जरी असेल की एखाद्या गार्डनला किंवा त्यांच्या आवडीच्या ठिकाणी, पण फोर्स केला ना टीमने किंवा ग्रुपने की नाही आपल्याला इकडं, हा ठीक आहे तुम्ही जिकडे म्हणाल तसं. तसं कॉम्प्रोमाइजिंग नेचर इथं दिसून येतं. अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे अंगठ्या असतात, त्यांचे गुणधर्म असतात, त्यापैकी आपण अंगठ्याविषयी बोललो, बरोबर. अजून एक बोट जे आहे अति महत्वाचं, करंगळी जे आहे, ज्याही लोकांची करंगळीची हाईट या सूर्याचं जे बोट आहे किंवा आपण याला अनामिका म्हणतो, या रेषेच्या वरती जाते किंवा या रेषेपर्यंत जाते ना, अतिशय शुभ जे काय आहे हे कॅल्क्युलेशन आहे. अशा लोकांची मेमरी तुम्ही बघा. जनरली जे मी मोठमोठे उद्योगपती बघतो, राजकारणी बघतो, IAS, IPS मोठे अधिकारी बघतो, सगळ्यांची ही करंगळी तुम्हाला ह्या रेषेच्या वरती जाताना दिसेल. तर यांचं डॉक्युमेंटेशन, फायलिंग, त्यानंतर स्टेज डेअरिंग, कम्युनिकेशन, मॅथ्स, सायन्स याच्यावरती प्रचंड कंट्रोल असतो. त्यामुळे ते लोक लवकर सक्सेस होताना दिसून येतात आपल्या करिअरमध्ये. जॉब असो किंवा बिझनेस असो, सक्सेस होण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि अल्टिमेटली छोटी जर असेल, जेवढी खाली असेल, तर या सगळ्या गुणांमध्ये मग ते मायनस पॉईंट काउंट केला जातो. कमजोर असतात मग तिथं ते. ओके, बरोबर. त्यानंतर आता ग्रहांबद्दल आपण बोलूया. तुम्ही सांगितलं होतं की पर्वत ग्रह असतात, मग त्याच्याबद्दल काय? आपल्या हातावरती नवग्रह असतात, बरोबर. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये म्हणा किंवा वास्तू असेल, ग्रह हे 9च आहेत, बरोबर. तर नवग्रहांपैकी हे जे काही बोट आहे, प्रत्येकांना एक एक ग्रह विभागलेला आहे. गुरुचं बोट म्हणजे
तर्जनी जी आहे तिच्या खालचा हा जो फुगलेला भाग आहे त्याला गुरु पर्वत म्हणतात. ओके. मध्यमेच्या खाली जो आहे तो शनी पर्वत. ओके. अनामिकेच्या खाली रिंग फिंगरच्या खाली हा जो आहे हा सूर्य पर्वत आणि करंगळीच्या खाली आहे बुध पर्वत. तर हे 4 बोटांना हे 4 ग्रह विभागलेले आहेत. त्यामुळे कधी कधी आम्ही बोलताना असंही बोलतो की गुरुचं बोट म्हणजे गुरुचा पर्वत त्याच्या खाली, शनीचं बोट त्याच्या खाली शनीचा पर्वत, सूर्याचं बोट बुधाचं बोट. तसंच 2 ग्रह, मंगळ 2 असतात. 2 हा अंतर्गत मंगळ असतो आणि हा बाह्य मंगळ. बरोबर. अंगठ्याच्या खालचा हा जो मोठा भाग आहे दिसतोय हा फुगलेला, हा शुक्र पर्वत असतो आणि हा चंद्र पर्वत, ह्या पार्टमधला चंद्र पर्वत. बरोबर. तर हे झाले 7 ग्रह. त्यानंतर राहू आणि केतू. तर राहूचं क्षेत्र हे सेंटरवर असतं आणि केतू हे मनगटाचा हा जो आपला रिस्टचा भाग आहे इथं केतू पर्वत असतो. तर त्यांचे वेगवेगळे ॲट्रिब्यूट असतात. तर हे नवग्रह आपल्या हातावरती स्थापित असतात, त्यांच्या सेटिंग्स असतात, त्यांचे गुणधर्म असतात. ओके. हो. आणि याचे गुणधर्म काय आहे ते आणखी जर डिटेलमध्ये जर बघायचं झालं, तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा स्वभाव जाणून घ्यायचा किंवा त्याचं जे नेचर, ते खूप तुम्ही पर्वतांनुसार इतकं छान असं जाणून घेऊ शकता. जसं की बघा, ज्यांचा बुध पर्वत एकदम फुगलेला असेल, एकदम पेडिंग असेल, इथं स्पष्ट बघते, जे असेल मनात ते स्पष्टपणे तोंडावर मांडणारे, पटकन मनात कोणतीही गोष्ट ते लोक लपून ठेवत नाही, स्पष्टपणे बोलणारे असतात आणि दिसायला आकर्षकही असतात, सुंदर असतात. महिला असो पुरुष असो, सुंदरताही बुध पर्वत देतो. बरोबर. त्यांची वाणी जी आहे ती वाणीचा कारक बुध आहे म्हणून ते स्पष्ट वक्ते असतात. बरोबर. सूर्याविषयी जर बोलायचं झालं तर ज्यांचाही सूर्य पर्वत शनीकडे टिल्टेड असेल, मिड फिंगरकडे इकडे जर फुगलेला तुम्हाला दिसेल तर सकाळी झोपेतून उठायला त्यांना प्रचंड कंटाळा, डोळेच उघडत नाही त्या लोकांचे, किंवा सकाळी उठताना एकदम हेवी हार्टने, जड अंतकरणाने उठतात, त्यांना एकदम अनकम्फर्टेबल फील होतं. 90% केसेसमध्ये बघतो मी की उशिरा उठताना दिसतात. 8-8, 9-9, 10-10 वाजेपर्यंत जे आहे ना त्यांना सकाळी झोपायला त्रास होतो, म्हणजे उठायला जे आहे ना चांगलं वाटत नाही. तर हे झालं सूर्याविषयी. शनी पर्वत, शनी जेवढा फ्लॅट असेल तेवढा अतिउत्तम, कारण मग एनर्जी देतो शनी. बरोबर. ते लोक थकताना दिसत नाही. आपल्या कार्यामध्ये 12, 14, 16 घंटे त्यांना मेहनत करू द्या, एनर्जी लावू द्या, ते लोक म्हणजे एनर्जेटिक असतात. तो शनी जो आहे फ्लॅट असलेला कधीही चांगला. ओके. अति महत्वाचा गुरु पर्वत. ज्याही लोकांचा गुरु पर्वत पूर्ण फुगलेला आणि त्याची सेटिंग प्रॉपर असेल तर त्या लोकांचं तुम्हाला नेचर थोडंसं फूडी नेचर दिसून येईल. त्यांना वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतं, खायलाही आवडतात, थोडंसं मसालेदार, चटकदार, जे काय आहे क्रंची, क्रिस्पी, तर ते तिथं दिसून येतं. जनरली तुम्ही बघाल ज्याही युट्यूबर काही मुली आहेत, महिला आहेत, त्यांचे मिलियन्स मध्ये व्ह्यूज जातात, लाईक जातात, सबस्क्रायबर असतात, कुकिंग रेसिपी करतात, त्यांचे गुरु पॉझिटिव्ह असतात. दुसरे जे उद्योजक तुम्ही बघाल, हॉटेल, रेस्टॉरंट, बार्स, त्यानंतर खाद्यपदार्थांचे जे काही आहे, जसे मोठे ब्रँड आहेत बघा, बालाजी आहे, हल्दीराम आहे, असे जे काही KFC आहे, तर त्याचे जे ओनर म्हणा, त्याचे डीलर, डिस्ट्रीब्युटर, त्या चेनमधले जे लोक सक्सेसफुल आहे तर त्यांचे गुरु पर्वत तुम्हाला असे मोठे आणि प्रॉपर सेटिंग दिसणार. ओके. तर हे झालं गुरुविषयी. बरोबर. तर हे आपण 4 पर्वत बघितले. बरोबर. तर शनीकडे झुकलेलं आपण तर बघितलं, सकाळी झोपेतून उठायचा त्यांना कंटाळा देतो. परंतु ज्याही लोकांचा सूर्य पर्वत दबलेला असेल, हे बघा ही रिंग फिंगर आहे अनामिका, याच्या खालचा पार्ट इथं जर हा दबलेला असेल, तुमच्या हाताला हलका, म्हणून बघा मला चष्मा आहे. ओके. ज्या लोकांचे सूर्यपर्वत दबलेले असतात त्यांची आईसाईड वीक असते, नंबरचे चष्मे असतात, आणि दुसरं म्हणजे त्यांना डोळ्याशी रिलेटेड इश्यू, लाल होणे, जळजळणे, डोळ्यातून पाणी येणे, असे विकार तिथं दिसून येतात. ओके. हो. आणि करिअरमध्ये संघर्ष करावा लागतो, जास्त हार्डवर्क करावं लागतं, मेहनत घ्यावी लागते, तेव्हा पद, प्रमोशन, प्रतिष्ठा, इन्क्रीमेंट ह्या गोष्टी साध्य होताना दिसतात. प्रचंड मेहनत करावी लागते दबलेला असेल तर. ऍक्च्युली तो एक मायनस पॉइंट आहे, परंतु असतात बऱ्याचशा लोकांचे दबलेले दिसून येतात. तर प्रमाण आहे त्याचं, जेवढा डीप जास्त दबलेला असेल तेवढा संघर्ष जास्त. ओके. पुढचे जे आहे 2 मंगळ असतात. बरोबर. एक अंतर्गत मंगळ, एक बाह्य मंगळ. जेवढे स्ट्रॉंग असतील याच्यावरून इम्युनिटी पण दिसते. ज्या लोकांचा अंतर्गत मंगळ फुगलेला असेल, जनरली तुम्ही बघा पोलीस, आर्मी, नेव्ही, जे डिफेन्सचे जे लोक आहे, खेळाडू आहे, डिफेन्सचे जे काही अधिकारी आहे,
त्यांची शरीरयष्टी पण तुम्हाला स्ट्रॉंग दिसेल, त्यांच्या नेचरमध्ये एक ॲग्रेशन पण दिसेल आणि इम्युनिटी पण चांगली असते. तर हा ॲग्रेशन दोन्ही पण मंगळ जे आहे ना, स्पेशली अंतर्गत मंगळ हा ॲग्रेशन देतो व्यक्तीला, त्याची इम्युनिटी चांगली असते, स्ट्रेंथ त्याच्यामध्ये चांगली असते. आणि बाह्य मंगळ जो असतो तो व्यक्तीला एक आपली इमेज म्हणा किंवा एक छाप जी सोडण्याची जी असते ना सवय, कुठल्याही कुठं लग्न समारंभ असेल, कुठल्या नवीन ठिकाणी गेले, कुठली मीटिंग असेल, कुठली चर्चा, त्याच्यामध्ये एक इम्प्रेशन. बरेचसे लोक तुम्ही बघितले असेल बघा, एकदम फुल एनर्जीने भेटतात, एकदम शेक हँड वगैरे करतात, समोरच्याला असं इम्प्रेस करतात, म्हणजे आठवणीत राहतो तो माणूस. तर ती जी इमेज आहे हा बाह्य मंगळ जेवढा स्ट्रॉंग असेल, जेवढा फुगलेला असेल, तर ती व्यक्ती आपल्या प्रतिमेची म्हणा, आपल्या व्यक्तिमत्वाची छाप जी आहे ना ती उमटवताना दिसते. तर हे झाले मंगळ. त्यानंतर शुक्र पर्वत, हा जो अंगठ्याचा खालचा भाग आहे हा शुक्र पर्वत. जेवढा हा पेडिंग असेल, जेवढा फुगलेला असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये लक्झरियस लाईफ असते. जेवढा याच्यावरती रेषाही असतात, रेषांवरती आपण येऊ, पण जेवढा मोठा फुगलेला तर त्या व्यक्तीचे कपडे, घर, गाड्या, फर्निचर लक्झरियस दिसेल तुम्हाला. त्याचं लक्षच त्या लक्झरीकडे जातं. तर हा लक्झरी देणारा असतो. आणि चंद्र पर्वत जो आहे, ज्यांचाही पेडिंग असेल, फुगलेला असेल, तर अशा लोकांचं जे आहे त्यांना दूध आवडतं, दुधाचे पदार्थ आवडतात, पाणी सुद्धा आवडतं. त्यानंतर फॉरेन ट्रॅव्हल, ज्या लोकांना ट्रॅव्हलिंगचं आहे त्यांचे चंद्रपर्वत जे आहे ना तुम्हाला ऑलवेज असे स्ट्रॉंग दिसतील. त्यांचं विदेश भ्रमण जे आहे, दुसऱ्या राज्यात म्हणा, दुसऱ्या देशात म्हणा, ते जास्त होताना दिसून येतं चंद्राद्वारे. बाकी राहू जो आहे, राहू जनरली हा जेवढा डीप असेल तर हा व्यक्तीला ॲडिक्शन देऊ शकतो. डीप जर असेल ना तर मग ते तुम्ही काही चेन स्मोकर बघितलेले असतील बघा, शेवटच्या एकदम याच्यापर्यंत कशी ओढताना दिसतात ना, तर त्या लोकांचे त्यांना ॲडिक्शन पासून दूर राहणं खूप गरजेचं आहे. ते सिगरेट असो किंवा ड्रिंक असो किंवा कुठलंही समजा शेअर मार्केट असेल, एक प्रकारचं ॲडिक्शन मध्ये लवकर गुंतले जाणारे हे लोक, ज्यांचा इथं खड्डा असेल ते. आणि केतू पर्वत ऑकल्ट सायन्सशी रिलेटेड, गूढशास्त्राशी रिलेटेड जे काही आहे ना ते चिन्ह, ते सगळे कॅल्क्युलेशन इथं मिळतात आपल्याला. अशा प्रकारे नवग्रहांची सेटिंग आपल्या हातावरती असते, त्यांचे ॲट्रिब्यूट वेगवेगळे असतात. तर आता मला थोडंसं चिन्हांबद्दल ऐकायला आवडेल. हातावर वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह असतात, काही पॉझिटिव्ह असतात, काही निगेटिव्ह असतात. तर जनरली स्क्वेअर, ट्रायंगल, स्टार आणि फिश हे वेगवेगळ्या जे काय आहे चिन्ह हातावरती असतात. बरोबर. तर स्टेप बाय स्टेप आपण एक एक घेऊयात. सगळ्यात आधी आपण स्क्वेअर बद्दल बोलूयात. वेगवेगळ्या पर्वतांवर आता आपण पर्वत जाणून घेतले, बरोबर. जर गुरु पर्वतावर कोणाच्या जर स्क्वेअर असेल तर अशा व्यक्तीचं वय वर्ष 32च्या अगोदर वास्तूचे त्याचे योग असतात, त्याचं घर होताना दिसतं. फ्लॅट असेल, रो हाऊस असेल, व्हॉटेवर, पण वास्तूचे जे योग आहे तो स्क्वेअर त्याला 32 वर्षाच्या अगोदर वास्तू मिळवून देतो. तो कन्स्ट्रक्ट करेल किंवा परचेस करेल. तर हा जो गुरुचा स्क्वेअर आहे तो वास्तू देतो आपल्याला, बरोबर. त्यानंतर शनीवरती स्क्वेअर असतात. शनीचा जो स्क्वेअर आहे तो वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ करून देणारा असतो, एकतर आई वडिलांकडून किंवा सासू सासऱ्यांकडून. बऱ्याचशा महिलांच्या हातावर मी बघतो तर कुठून ना कुठून जे आहे त्यांना भूमी, भवन, वास्तू, शेती असेल, प्लॉट असेल, घर असेल, तर ते वडिलोपार्जित संपत्ती इथं पाहिली जाते. तो चौकोन असतो. सूर्यपर्वताचा जो चौकोन आहे तो व्यक्तीचं मल्टी सिटीचं काम देतो. ज्याही लोकांचं तुम्ही बघाल जॉबमध्ये असतील तर त्यांच्या हाताखाली वेगवेगळ्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, वेगवेगळ्या राज्यातून फिरणं जास्त होतं, रिपोर्टिंग. नाही, त्यांच्या हाताखाली रिपोर्टिंग करणारे जे लोक असतात, टीम जी असते ना, तर तो स्क्वेअर असल्यामुळे त्यांच्या हाताखाली ती टीम असते. प्लस जर व्यापारी वर्ग जो आहे त्यांचं प्रोडक्ट वेगवेगळ्या तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात, इव्हन वेगवेगळ्या देशात सेल होण्यासाठी जातं, त्यांच्या सुद्धा इथं सूर्यपर्वतावरती मोठमोठे चौकोन असतात. हे फर्स्ट ॲट्रिब्यूट आहे त्याचं. सेकंड म्हणजे यांची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे इन्कमपेक्षा हाय दिसून येतं. 50,000 जरी तो व्यक्ती कमवत असेल तर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा असतो की ही व्यक्ती 2-3 लाख रुपये कमवत असावी, कारण त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं असतं. तर हा स्क्वेअर ते देतो, बरोबर. त्यानंतर बुधावरचा स्क्वेअर हा रक्षा करण्याचं काम करत असतो. असं वाटतं व्यक्तीला कुठंतरी फायनान्शियली, सोशली, मेंटली, हेल्थ वाईज मी अडकलो, आता माझं काही होऊ शकत नाही, फसलो मी. कोणीतरी देवदूत होऊन, कोणीतरी मदतनीस होऊन त्याला जो आहे त्या सिच्युएशन मधून बाहेर काढणारा भेटत असतो. ज्याही लोकांच्या याच्यावरती हे स्क्वेअर असतील तर त्यांनी आवर्जून कमेंट करा
तुम्हालाही त्याचे ऍट्रिब्यूट जे आहे ते मिळत आहे, तर तुम्हाला त्याची जाणीव होईल की हा कुठं काय आहे ते. बरोबर. तर हे असे वेगवेगळ्या ग्रहांवरती वेगवेगळे जे काही आहे स्क्वेअरचे ऍट्रिब्यूट असतात, गुणधर्म असतात. बरोबर. त्याच्यानंतर फिश, माशाचे चिन्ह आहे. जनरली संपत्ती किंवा मोठ्या लेवलवरती मनी फ्लो देणारं जे चिन्ह आहे, हे बघा, सूर्य, हे जे काही सूर्याचं बोट आहे, रिंग फिंगर, याच्या खाली हा सूर्य पर्वत असतो आणि इथं एक मासा तयार होतो. मासा म्हणजे आपण जसं बालपणी ड्रॉ करायचो ना, त्याच टाईपचा हा मासा जो असतो, खालच्या बाजूला शेपटी, वरच्या बाजूला त्याचं तोंड, त्याच प्रकारची चिन्ह इथं होत असतात, तयार होत असतात. प्रत्येक व्यक्तीला बिलियनियर बनवणारं एकमेव चिन्ह आहे. तुम्ही गुगल जरी कराल, फिश साइन ऑन सन माउंट किंवा सूर्य पर्वतावरील माशाचं चिन्ह, तर हे व्यक्तीला करोडपती अरबपती बनवणारं चिन्ह असतं. हो, असे वेगवेगळ्या ठिकाणचे. जनरली आता प्रॉपर्टीशी रिलेटेड आपण बघितलं ना, बाह्य मंगळावर जर माशाचं चिन्ह असेल तर अशा लोकांच्या जीवनामध्ये मल्टिपल प्रॉपर्टीचे योग असतात. प्लॉट म्हणा, शेती म्हणा, घरं म्हणा, तर ते मल्टिपल लेवलवरती असतात. जर इथं छोटंसं जरी माशाचं चिन्ह असेल तर त्या लोकांना तो लाभ होताना दिसतो मल्टिपल प्रॉपर्टीचा. तर या प्रकारचे अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ना चिन्ह असतात, परंतु हे दोन जे आहे आपण महत्वाचे कव्हर केले. चेक करून घ्या एकदा की तुमच्या हातावरती फिश आहे का, कारण त्याने तुम्ही मल्टीबिलियनर होऊ शकतात. ओके. त्यानंतर स्टार, हातावर स्टार सुद्धा असतात. जनरली आपण सूर्याचा स्टार तुम्ही काही लोकांमध्ये बघितलेला असेल बघा, काही मुलांमध्ये जनरली 11वी-12वी पर्यंत ॲव्हरेज त्याचं जे काही आहे प्रगती असते, ग्रॅज्युएशन पर्यंत जे काही आहे, पण त्या लोकांच्या जर सूर्यपर्वतावरती स्टार असेल तर अचानक नेम फेम त्यांना मिळते. काही लोक जे आहे 20, 22, 24च्या एजमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये चमकतील, कुठल्या त्यांच्या बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये चमकतील, किंवा अचानक मोठ्या पदावर तुम्हाला दिसतील आफ्टर ग्रॅज्युएशन, जसे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम थ्रू, MPSC, UPSC, स्टाफ सिलेक्शन किंवा रेल्वे, याच्यातून अचानक त्यांची निवड होताना दिसते. ज्यांनी त्यांना 2-5 वर्षापूर्वी, 8 वर्षापूर्वी पाहिलेलं असेल त्यांना ॲव्हरेज विद्यार्थी वाटतात किंवा नॉर्मल व्यक्ती वाटतो. परंतु जेव्हा तो स्टार त्याच्या सूर्यपर्वतावरती असतो तर त्याच्यासोबत जो स्वतः स्टार बनतो, तो स्वतः स्टार बनतो. अगदी बरोबर. तो स्टार त्या व्यक्तीला त्या उंचीवर घेऊन जातो. नेम फेम, प्रसिद्धी जी आहे ती त्याची वाढवतो. तर त्या प्रकारचा सूर्यपर्वताचा स्टार असतो. अजून एक स्टार, तर आपण अंतर्गत मंगळाविषयी बोललो. अंतर्गत मंगळावर जर इंडिव्हिज्युअल स्टार असेल, कधी कधी मंगळ रेषेवरती असतो, व्ह्यूअर्स जे ना गोंधळ होऊ शकतो पाहण्यामध्ये, तर इंडिव्हिज्युअल जर स्टार असेल तर त्या लोकांना सुद्धा एकच मध्ये जमिनीचा लाभ किंवा मल्टिपल प्रॉपर्टीचा जो आहे ना तो लाभ हा स्टार करून देतो. अंतर्गत मंगळावरचा अतिशय शुभ मानला जातो तो केमिस्ट्रीमध्ये. तर असे वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे ॲट्रिब्यूट स्टारचे आहेत. हो. त्यानंतर काही ठिकाणी क्रॉस असतो, मग त्याचं काही असतं का? क्रॉस जनरली कुठलाही क्रॉस असेल, फक्त एकमेव गुरु पर्वताचा जो क्रॉस आहे तो शुभ मानला जातो. त्या लोकांचं वैवाहिक जीवन जे आहे ते गुरु जरी खराब असेल त्यांचा, परंतु तिथं क्रॉस आला, त्यांचं वैवाहिक जीवनामध्ये त्यांना त्या लेवलच्या अडचणी येत नाही. डिवोर्स वगैरे किंवा कोर्ट मॅटर किंवा वादविवाद जे त्या लेवल पर्यंत जाताना ते दिसत नाही. सांसारिक जीवन त्यांचं जे आहे ना ते चांगलं जाताना दिसून येतं. तर तो क्रॉस पॉझिटिव्ह आहे. बाकी सर्व ठिकाणचे क्रॉस जे आहे ते मायनस पॉईंट काउंट होतात. मायनस पॉईंट स्पेशली चंद्राचा क्रॉस. चंद्रावर जर क्रॉस असेल त्या व्यक्तीची सुसायडल जी काही टेंडन्सी असते, त्याला जेव्हाही राहू रेषा कट करणार तो आणि इथं क्रॉस असेल तर तो व्यक्ती आत्महत्येचा विचार जो आहे 99.99% त्याच्या माइंडमध्ये येणार. इव्हन ज्याही लोकांनी सुसाईड केलेले आहे त्यांचे चंद्रावरती तुम्हाला क्रॉस दिसणार आणि त्या वयामध्ये त्यांना राहू रेषेचा कट असणार. 100%. म्हणून ते त्या गोष्टीकडे जातात. बरोबर. आणि त्यानंतर काही लोकांच्या हातावरती तीळ असते, मग त्याचा काय अर्थ असतो? जनरली आता सोशल मीडिया तुम्ही बघत असाल की हाताच्या मध्यावरती तीळ असेल तर व्यक्ती करोडपती बनतो, अरबपती बनतो. तसं बिलकुल काही नाहीये. तिळांचे पर्वतांवरती किंवा बोटांवरती त्यांचे ॲट्रिब्यूट असतात, गुणधर्म असतात. जसं की जनरली निगेटिव्ह त्याचे इम्पॅक्ट असतात. निगेटिव्ह शुक्रावरती जर तीळ असेल, जर पुरुष आहात तर महिलेद्वारे, कुठल्या मुलीद्वारे बदनामी होण्याचं फळ त्या व्यक्तीला मिळतं. ऍक्च्युली त्यांचा रोल त्याच्यात काही नसतो, त्यांची चूक काही नसते, पण कुठल्या ना कुठल्या कारणाने त्या व्यक्तीचं नाव अपोजिट जेंडर थ्रू खराब होताना दिसतं. तर हा इथला एक तिळाचं सांगतो. दुसरा एक तीळ जो असतो शनी पर्वत, आपण आता बघितलं मिड फिंगर म्हणजे शनीचं बोट,
शनीच्या खाली शनी पर्वत, बोटावर म्हणा किंवा तिळावर असेल तर ह्या लोकांची ब्रेकअप होताना दिसून येतात. जे बिफोर मॅरेज जे आहे, रिलेशनमध्ये असतील किंवा अफेअर असतील तर तिथं ब्रेकअप होताना दिसतात. जे मॅरिड आहे त्या लोकांमध्ये जवळजवळ 80 to 90% लोकांमध्ये मी पाहिलेले त्यांचा डिवोर्स होताना दिसून येतो. ओके. जर शनी पर्वतावरती तिळ असेल किंवा बोटावर असेल तर असे वेगवेगळे ॲट्रिब्यूट जे आहे ते तिळांचेही दिसून येतात. ओके. हो. आता थोडंसं रेषांबद्दल बोलूयात, कारण त्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या असतात असं म्हणतात. आता तुम्ही सांगा ती रियालिटी काय आहे? बरोबर. रेषा जसं रंग, आकार, बोट, पर्वत महत्वाचे, तसेच रेषा सुद्धा अतिशय महत्वाच्या आहे. त्यांचे पण गुणधर्म असतात, त्यांचे पण शेप असतात वेगवेगळ्या. जनरली कोणाच्या हातावरती, प्रत्येक व्यक्तीच्या हातावरती तुम्हाला हृदय रेषा, मस्तक रेषा, जीवन रेषा आणि धन रेषा ह्या कॉमन रेषा आहे. ह्या सर्व व्यक्तींच्या हातावरती तुम्हाला दिसतील. सूर्यरेषा अप डाऊन असू शकतात. बाकीच्याही दुसऱ्याच काही रेषा आहे, राहू रेषा आहे, छोटे छोटे जे काही कट आहे, प्रोग्रेस लाईन म्हणजे आपल्याला प्रोग्रेस देणाऱ्या रेषा, त्याचं प्रमाण कमी जास्त असू शकतं. परंतु मुख्य रेषा ज्या आहे त्या हृदय रेषा, मस्तक रेषा, जीवन रेषा आणि धन रेषा, या मुख्य रेषा हातावर असतात. ओके. तर त्याच्याबद्दलच आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. सगळ्यात आधी जीवन रेषा. जीवन रेषेवरती आपल्याला बऱ्याच काही गोष्टी समजू शकतात. बरोबर. जीवन रेषा जनरली बघायचं एज कॅल्क्युलेशन वरतून खालच्या बाजूला असतं. बरोबर. इथून आपलं एज सुरू होतं आणि खालच्या बाजूला जीवन रेषेवरती छोट्या छोट्या वरती जाणाऱ्या जेवढ्या रेषा असतील या सगळ्या प्रोग्रेस लाईन सुरुवातीपासून जर असतील तर कंटिन्युअसली त्या व्यक्तींना जीवनामध्ये सक्सेस, जीवनामध्ये ग्रोथ मिळताना दिसून येते. तर ह्या प्रोग्रेस लाईन ते खेळ करतात त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये. प्लस जर जीवन रेषेवर ट्रँगल तयार होत असतील सुरुवातीच्या एजमध्ये, 25च्या अगोदर जर ट्रँगल असतील तर अशा मुलांचं एज्युकेशन चांगल्या लेवलवरती होतं. 25च्या अगोदरचे जे ट्रँगल आहे ते त्यांना मोठमोठ्या डिग्री देतात. मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमधून जे काही आहे त्यांचं शिक्षण पूर्ण होतं, त्यांना डिग्री प्राप्त होते. जनरली विदेशातही जी मुलं शिकायला जातात किंवा दुसऱ्या राज्यात शिकायला जातात, मोठ्या डिग्र्या मिळवतात. तर त्यांच्या 25च्या अगोदर ते ट्रँगल असतात. आणि पुढच्या कालावधीत जर ट्रँगल असेल तर ते प्रॉपर्टी देण्याचं काम करतात. त्या वयामध्ये त्यांना प्रॉपर्टीचा लाभ होतो. वास्तू, प्लॉट म्हणा, शेती म्हणा, घरं म्हणा, तर त्याचा लाभ ते ट्रँगल देतात. तर जीवन रेषा जेवढी पातळ, जेवढी डीप, जेवढी हे असेल तिला चांगली मानलं जातं. जीवन रेषेवरून तुमचं फिजिकल स्ट्रक्चर सुद्धा समजतं. पातळ जर जीवन रेषा असेल तर ती व्यक्ती स्लिम दिसेल तुम्हाला, एनर्जेटिक दिसेल, एकदम प्रॉपर जे काय आहे डाएट वगैरे सगळ्या गोष्टी, एक्सरसाइज, तिकडे त्याचा जास्त कल असेल. थोडीशी ब्लर दिसेल, थोडीशी मोठी दिसेल. डीप डार्क जर असेल ना मग अशा व्यक्ती तुम्हाला लठ्ठ दिसतील, थोड्याशा आळशी दिसतील. एक्सरसाइजच्या बाबतीत किंवा कुठल्याही फिजिकल ऍक्टिव्हिटी ज्या आहे ना तिथं तेवढी एनर्जी ते लोक लावताना दिसणार नाही. तर जीवन रेषेवरून बरेचसे चढ उतार आपल्याला समजू शकतात. हो. पण मग जीवन रेषेवरून माणसाचं आयुष्य ठरवता येतं का की तो किती वर्ष जगेल म्हणून? नाही. जीवन रेषा, आता माझा अनुभव मी सांगतो. मागच्या 24 वर्षात कितीतरी लोकांच्या मी पूर्ण जीवन रेषा म्हणजे 0 पासून तर 100 पर्यंत एवढी हात भरून जीवन रेषा ज्या लोकांची पाहिलेली आहे त्यांनाही ती 40, 50, 60 मध्ये जाताना पाहिलेलं आहे. आणि ज्यांची छोटीशी होते, जर आपण एज कॅल्क्युलेशन केलं तर 40 पर्यंत, 50 पर्यंत, त्या लोकांना सुद्धा 70, 80, 80, 90 वर्ष जगताना पाहिलेलं आहे. तर हा जो प्रश्न आहे तुमचा की व्यक्तीचा आपण आयुर्मान सांगू शकतो का किंवा आयुष्य सांगू शकतो का, तर याचं उत्तर फक्त परमेश्वराकडे आहे. तो एक सस्पेन्स आहे, ते कोणीही प्रिडिक्ट करू शकत नाही. हो. आणि ते आता मध्येच तुम्ही एज कॅल्क्युलेशन बद्दल बोलले होते, तर ते काय असतं एक्झॅक्टली? जनरली हे मी क्लासेसमध्ये शिकवतो, कारण तो डीप सब्जेक्ट आहे. विद्यार्थ्यांना जे प्रोफेशनली ज्यांना ह्या क्षेत्रात यायचंय त्यांना त्या गोष्टीचं मी ज्ञान देतो. कॉमन मॅनला इझिली आपण समजू शकतो की जीवन रेषा जी आहे सुरुवातीपासून वरतून त्याचं एज जे आहे ते आपण काढत जातो 10, 20, 30, 40, 50. धनरेषा जी आहे तिचं खालून वरती चंद्र पर्वतावरून जनरली धनरेषा वरती जाताना दिसते, तर इकडून एज कॅल्क्युलेट करायचं असतं. हृदय रेषेचं जे आहे ते ह्या साईडने आणि मस्तक रेषेचं सुद्धा याच बाजूने आपण एज कॅल्क्युलेट करतो. जे काही इव्हेंट असतात जीवनातले मग त्याच्यानुसार ते कॅल्क्युलेट करतात. पण मग मला विचारायचं की समजा असं कळतं का की समजा आता कितव्या वर्षी ते होईल, की समजा 32, 30 किंवा जे काय आकडा असेल मग ते कळतं का एक्झॅक्टली तेवढं? 100% तुमचा विवाह कधी होईल, तुमच्याकडे प्रॉपर्टी कधी येईल, तुम्हाला आर्थिक अडचण किंवा
जेव्हा जीवनरेषेवर राहुरेषेचा कट येतो त्या कालावधीमध्ये लोकांचे अपघात होतात, काही सर्जरी होतात, काही फायनान्शियल लॉसेस होतात. फायनान्शियल लॉस धनरेषेवरती पण दिसतो. त्याचं ॲक्युरेट एज आपल्याला प्रिडिक्ट करता येतं. एखाद्याला 35 मध्ये लॉस होईल किंवा 48 मध्ये होईल की 50 मध्ये, ते एज कॅल्क्युलेट करता येतं. ओके, 100%. जनरली तुम्ही ते एक्स साईनचं बघितलेलं असेल बघा. एक्स साईन 3% लोकांच्या हातात, 7% लोकांच्या हातात, करोडपती बनणार, अरबपती बनणार. तो जो क्रॉस आहे तो ही आपली असते धनरेषावरती जाणारी. तिला मस्तक रेषा आणि जीवन रेषा, हृदय रेषा दोन्हींच्या मध्ये कट असतो तो, आणि तो क्रॉस तयार होतो. तर ते लोक जे काय आहे त्याला हायलाईट करतात की हा मिस्ट्री एक्स आहे, तो करोडपती अरबपती. तो ॲक्च्युली धनरेषेवरती तो कट असतो. जनरली वयवर्ष 42 पासून तर वयवर्ष 48च्या मध्ये त्या व्यक्तीला मोठा फायनान्शियल लॉस गेलेला असतो. ओके, हो, जे लोक त्या एजमधून गेलेले ते ताबडतोब रिलेट करतील. जनरली काय होतं, बिलो 30 जो यूथ आहे तो जास्त रील आणि इकडे बघतो आणि ते लोक खुश होतात की माझ्या हातात एक्स साईन आहे, मी बिलियनियर बनणार, ट्रिलियनियर. तसं नाही. तो जसं तुम्ही कटचं विचारलं ना, क्रॉसचं, तो आर्थिक नुकसान देणारा कट असतो. ओके, हो हो. आता आपण थोडंसं धनरेषेबद्दल बोलूयात. बरं, धनरेषा जी आहे, धन म्हणजे ऑब्व्हियसली नावातच ती चली आहे, आणि ती सगळ्यात महत्त्वाची असते. प्रत्येकाला असं वाटतं की आपली प्रत्येकाला पैसा पाहिजे, प्रत्येकाला जी प्रॉपर्टी पाहिजे, धन पाहिजे अल्टिमेटली. तर धनरेषेवरून आपण त्या व्यक्तीचे करिअरचे अपडाऊन अतिशय सुंदर प्रकारे जे आहे ते कॅल्क्युलेट करू शकतो. प्रत्येकाची धनरेषा वेगवेगळी असते. ही एक शॉकिंग गोष्ट आहे. हस्तरेषा शास्त्रामध्ये कोणाची धनरेषा सिम्युलर नसते, प्रत्येकाची वेगवेगळी असते. काहींची एकदम पातळ जर धनरेषा असेल ना, तुम्ही बघा ते लोक कंटिन्युअसली व्यस्त असतात कामामध्ये. जसं मी कॉर्पोरेटमध्ये पाहिलेलं आहे, बँकिंगमध्ये. सकाळी मीटिंग, दुपारी कॉन कॉल, कुठंतरी व्हिजिट, लॅपटॉपमध्ये अडकलेले आहे, कानाला फोन पण चालू आहे, रात्री उशिरापर्यंत MIS मॅनेज करताय. तर त्या लोकांची अतिशय पातळ अशी धनरेषा असते. तर ती जी आहे त्यांना एनर्जी जास्त लावायला लावते. बरोबर. जर ब्लर असेल किंवा पसरलेली असेल तर मग त्यांचं फायनान्शियल जे काय आहे ते गडबड, एक्सपेन्सिव्ह लाईफ असते. बरोबर. खर्चाचं प्रमाण खूप असतं त्या लोकांचं. म्हणजे पैसा जेवढा येतो त्याच्यापेक्षा जाण्याचे मार्ग जे आहे ते मोकळे अगोदरच असतात. तो 50,000 कमवत असेल तर 70,000 90,000 लाख रुपयाचं जे काय आहे कॅल्क्युलेशन आधीच ठरलेलं असतं त्याचं, की इकडे खर्च जाणार, EMI होणार, काहीतरी हॉस्पिटलायझेशन, कुठंतरी काहीतरी त्याच्यावरती जे, तर ती दूषित धनरेषा आपण मानतो. तर एक झाली पातळ, दुसरी झाली ब्लर म्हणा किंवा पसरलेली म्हणा. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या धनरेषा आहे. ऍक्च्युअली त्यांचे म्हणजे कुठपर्यंत पाहिजे असं पण काही असतं का? जेवढी जनरली धनरेषा जी आहे चंद्र पर्वतावरून किंवा केतूवरून अशी गुरुकडे जाताना दिसते. जेवढी मोठी असेल तेवढी चांगलीच आहे, परंतु तिची कंडिशन काय आहे ते पण महत्वाचं, ते अति महत्वाचं आहे. ऍक्च्युअली धनरेषांचे उगमस्थानही असतात. जीवनरेषेतून, केतू पर्वतावरून, चंद्र पर्वतावरून असे उगम असतात. त्यानुसार त्याचे गुणधर्म असतात. जनरली तुम्ही बघा जेवढेही आपले व्ह्यूअर्स आहे, जर तुमची धनरेषा जीवनरेषेतून सुरुवात होत असेल तर अशा लोकांना आम्ही एक वॉरियर समजतो. कारण त्या लोकांना ना कुटुंबाचा, ना मित्रांचा, ना नातेवाईकांचा कोणाचाही सपोर्ट मिळताना दिसत नाही. ते जे आपलं साम्राज्य निर्माण करतात आपल्या स्वतःच्या हिमतीवर निर्माण करतात. तर त्यांची धनरेषा जीवनरेषेतून वरती गेलेली असते. आणि ज्यांची चंद्र पर्वतावरून धनरेषा शनीकडे म्हणा किंवा गुरुकडे गेलेली असते ना, त्यांचं सोर्स ऑफ इन्कम जो असतो तो जन्मस्थळापासून दूर असतो. तुम्ही बरंच बघितलेलं असेल बघा, दिल्लीचे एक मुलगा मुंबईला जॉब करतात, मुंबईचे मुलं UK, US, कॅनडा, विदेशात म्हणा. तर जनरली जन्मस्थळापासून त्यांचं आहे ना दूर धननिर्मितीचे योग असतात. लोकलला त्यांच्या जन्मस्थळाच्या आसपास ते लोक राहिले ना, तेवढा विकास त्यांचा होताना दिसत नाही. किंवा ऍटलिस्ट त्यांचं जे काही प्रोडक्ट आहे किंवा त्यांचा माल बाहेर दुसऱ्या जिल्ह्यात, राज्यात, देशात जर सेल होत असेल ना, त्या लोकांना सुद्धा चांगला प्रॉफिट होताना दिसतो. तर धनरेषेचे उगम जे आहे त्यानुसार सुद्धा आपण भरपूर काही गोष्टी प्रिडिक्ट करू शकतो. त्यानंतर हृदयरेषा. हृदयरेषा सुद्धा अतिशय महत्वाची. हृदयरेषा तिचे पण वेगवेगळे प्रकार असतात, पण जो पॉझिटिव्ह प्रकार आहे म्हणजे जनरली बघा मी ड्रॉ केलेली आहे. बुध पर्वत, करंगळीच्या खाली बुध पर्वत, इथून ह्या पार्टमधून अशी गुरुकडे जाणारी पूर्ण कव घेणारी असेल. पुस्तकांमध्ये, रीलवर तुम्ही वाचलं असेल बघा, दोन्ही हात जर मिळवले तर चंद्र तयार होतो. तर ज्याही लोकांची अशी कव घेणारी असेल, पूर्ण असेल, अतिशय भावुक लोक असे, अतिशय प्रेमळ स्वभावाचे,
भाऊक असतात, प्रेमळ असतात, त्यांना प्रपोज करायला आवडतं. फेब्रुवारीमध्ये तुम्ही बघितलं असेल टेडी डे, चॉकलेट डे, रोज डे, तर हे त्या कॅटेगरीचे लोक, म्हणजे भावना एक्सप्रेस करायला आवडतात. रोमॅन्टिकनेस जास्त असतो. जे मूवीमध्ये जे काही गुडघ्यावर बसून गुलाब देणे, गिफ्ट देणे, हातात हात घालून फिरणे, जे काही कपल तुम्हाला दिसतील ना, 100% दोघांपैकी, जनरली दोघांची असते, पण दोघांपैकी एकाची कव घेणारी तुम्हाला अशी वळणदार हृदयरेषा दिसेल. तर भावुक असतात, प्रेमळ असतात, प्रेम व्यक्त करायला त्यांना आवडतं, प्रपोज करायला त्यांना आवडतं. आई असेल तर आईला सुद्धा त्यांना बिलकुल मागे पुढे बघत नाही, आई तू खूप मला आवडते, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, क्लिअर कट बोलून दाखवतात. बरोबर. प्रेमिका असो जे किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असो, ते प्रपोज करतात, काळजी घेतात एकमेकाची. तर ही हृदयरेषा चांगली आहे. त्याचा मायनस पॉईंट एक सांगेल, जनरली हळवे किंवा प्रेमळ किंवा ह्या असे असल्यामुळे लोक गैरफायदा सुद्धा यांचा ह्या नेचरचा घेतात. पैसे उधार मागणार, कुठं काहीतरी जे काही आहे ना त्यांचा यूज करणार. परंतु हे लोक इतके काही, म्हणजे त्यांचा स्वभाव आपण काय म्हणता येईल, एकदम देवासारखा स्वभाव असतो. त्याला 4 वेळा जरी फसवलं आणि 5व्यांदा तीच व्यक्ती जर मदतीसाठी जर आली ना, तो व्यक्ती मागं पुढं बघत नाही, 5व्यांदा सुद्धा त्याला तो मदत करणार. आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं असं कधीही त्यांच्या मनात येत नाही. असं भले दुसऱ्याने त्यांचं वाईट केलेलं असावं असेल तरी सुद्धा हे लोक जे आहे ना, हेल्पिंग नेचरचे असतात. म्हणून ही हृदयरेषा मी खूप पॉझिटिव्ह मानतो. जनरली आपल्या लाईफ पार्टनरची, आपल्या कुटुंबाची भरपूर काळजी घेणारे हे लोक असतात, भरपूर काळजी, इमोशनल असतात. तर ही ह्या टाईपची हृदयरेषा अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, पण ही पॉझिटिव्ह आहे. हो, ज्यांची कोणाची असेल त्यांनी नक्की कमेंट करा, तुम्हाला तंतोतंत त्यांचा स्वभाव जो आहे जुळून येताना दिसेल. बरोबर. हो हो. आणि त्यानंतर शुक्ररेषा. शुक्राच्या रेषा नसतात. शुक्राचं जे आहे पर्वत असतो. शुक्राच्या रेषा ह्या आडव्या आहे. बरोबर आहे तुमचं, शुक्र रेषाही आहे. ह्या आडव्या ज्या रेषा असतात ह्या जनरली लक्झरी देतात. मी जसं म्हटलो ना, शुक्र पर्वत जेवढा डेव्हलप तेवढं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये लक्झरी, आणि त्यातल्या त्यात डेव्हलप आणि त्याच्यावर ह्या शुक्र रेषा आडव्या जर जास्त असतील, डीप आणि डार्क, तर अजून जास्त लक्झरी. म्हणजे महागड्या गाड्या, बंगले त्यांचे चांगले, फर्निचर एकदम भारी, त्यांना ब्रँडेडमध्येच त्यांचं लक्ष जातं. ते साधे कपडे, साधे शूज, साधे वॉच बिलकुल त्यांना आवडत नाही. ते लक्झरीकडे जास्त त्यांचा कल असतो. तर त्या ह्या इथं शुक्र रेषाही असतात. बरोबर विचारलं तुम्ही. तर ते लक्झरी देण्याचं काम करतात. ओके. तर आता मला बेसिक्स तर बऱ्यापैकी कळालेलं आहे. हो. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांची उत्तरं मला हवीत. ओके चालेल. तर सगळ्यात आधी आपण म्हणजे आयुष्याचे जे असे स्टेजेस आहेत त्या हिशोबाने घेऊयात. तर करिअर बद्दल काय सांगाल? करिअर आपण हस्तरेषेद्वारे अतिशय उत्तम प्रकारे जे आहे ते समजून घेऊ शकतो, व्यक्तीला प्रिडिक्ट करू शकतो. कारण हा प्रश्न येतोच, जो कोणी अनालिसिसला येतो, 20 वर्षाचा असो, 40 वर्षाचा असो किंवा 50 वर्षाचा, त्याच्या करिअरच्या बाबतीमध्ये सगळे अलर्ट असतात. जनरली जीवन रेषेवर आणि धन रेषेवरती त्या व्यक्तीचं करिअर जे आहे त्याचे अपडाऊन जे आहे उत्तम प्रकारे आपण त्याला प्रिडिक्ट करू शकतो. जसं मी म्हटलो, जीवन रेषेवर जेवढ्या प्रोग्रेस लाईन जास्त तेवढी त्या व्यक्तीची प्रगती जास्त. बरोबर. आता जसं NDA आहे, MPSC आहे, UPSC आहे, हे खूप कमी वयाचे जे काही आहे मुलं तिथं असतात. जनरली 25 किंवा 30च्या अगोदर जिचं आहे ना, मोठमोठ्या पदावर अधिकारी होतात. तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे आहे ना, त्यांच्या प्रोग्रेस लाईन जास्त असतात. आणि जे लोक व्यापारी किंवा जे त्यांचं थोडंसं 35-40 नंतर ज्यांना प्रसिद्धी किंवा त्यांची ग्रोथ जास्त झाली ना, तर त्यांच्या त्या एजमध्ये प्रोग्रेस लाईन जे आहे जास्त असतात. आणि धनरेषा जिथून तिच्यामध्ये एक असा धागा म्हणा, तिच्यामध्ये एक शार्पनेस जो काही आहे वाढताना दिसेल, तिथून त्या व्यक्तीची आर्थिक प्रगती जास्त होणार. काही तुम्ही बघितलं असेल बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये नॉन ग्रँटेड शाळा आहेत बघा, 10-10 वर्ष नॉन ग्रँटेड शाळांवरती लोक आहेत, इव्हन जास्त त्यापेक्षा सुद्धा. तर फ्रीमध्ये काम करतात बिचारे, कमी पगारामध्ये, काही लोक फ्रीमध्ये सुद्धा कामं करतात. तर तोपर्यंत त्यांची धनरेषा ब्लर असते, तिच्यामध्ये तेवढी पॉवर नसते, ती पसरलेली असते. आणि ज्या एजपासून तिच्यात बूस्ट मिळणार, तर असे आमच्याकडे लोक येतात ना की सर आमचे नॉन ग्रँडेड आहे, 10 वर्ष झाले, कधी ग्रँड मिळेल किंवा माझं कधी त्याच्यामध्ये जे काही आहे प्रमोशन होईल, कधीपासून फायनान्शियल ग्रोथ होईल. तर ती धनरेषा बघून आपण ॲक्युरेट सांगू शकतो, व्यापारी असो, नोकरदार वर्ग असो, की इथून तुम्हाला जास्त ग्रोथ मिळेल, इथं तुमचं प्रमोशनचं, इन्क्रीमेंटचं किंवा फायनान्शियल ग्रोथचं जे आहे हे एज आहे, प्रॉपर आपण ते कॅल्क्युलेट करून सांगू शकतो. ओके. हो.
त्यानंतर जर समजा सरकारी नोकरी, जे सगळ्यात अनेक लोकांचा प्रश्न असतो की माझ्या मुलाला किंवा मला सरकारी नोकरीचा योग आहे का, तर त्याबद्दल काय सांगाल? सरकारी नोकरीचे चिन्ह असतात ते आपण क्लिअर कट सांगू शकतो. बघा, हातावरती पहिलं जे चिन्ह आहे ते म्हणजे शनी पर्वतावरून गुरुकडे जाणारी एक रेषा, ही व्यक्तीला उच्च पदावर विराजमान करणारी असते. तर पहिलं चिन्ह हे आहे. दुसरं, त्या व्यक्तीचा सूर्य चांगला असायला पाहिजे, पर्वत चांगला असणं गरजेचं आहे, प्लस सूर्यरेषा जी आहे वरती जाणारी ती चांगली असणं गरजेचं आहे, तिच्यामध्ये चमक, एक थ्रेड असणं गरजेचं आहे. ह्या 2 गोष्टी झाल्या. बरोबर. ही रेषा, सूर्य चांगला, सूर्यरेषा चांगली. सूर्य पर्वत चांगला म्हणजे नेमकं काय? चांगला म्हणजे दबलेला नाही पाहिजे. दबलेला असेल तर संघर्ष करावा लागतो. तर फ्लॅट असेल प्रॉपर तर मग तो चांगला सूर्य पर्वत. तर त्या लोकांना लवकर प्रमोशन, इन्क्रीमेंट किंवा गव्हर्नमेंटशी रिलेटेड जो काही लाभ आहे तो होताना दिसतो. तर एक ही रेषा, सूर्यरेषा. त्यानंतर इकडं गुरु पर्वतावरती एक त्रिकोण असतो, त्रिकोण गुरुच्या पर्वतावरती, तो सुद्धा व्यक्तीला जे आहे ना गव्हर्नमेंटशी रिलेटेड जे काही कामामध्ये बूस्ट देणारा असतो. तर ती एक गोष्ट आहे. तिसरी गोष्ट, ही जी रिंग फिंगर आहे आणि करंगळी आहे, या दोन्हींच्या मध्ये ह्याच पार्टमध्ये एक मासा तयार होतो, तो व्यक्तीला नेम फेम देणारा असतो. सरळ की आडवा नेमकं? ह्या पार्टमध्ये एक तर ही अनामिका आहे आणि करंगळी आहे, या दोन्हींच्या मध्ये तो असा आहे ना एक मासा तयार होतो. जनरली सूर्य पर्वतावर किंवा या सूर्याचं जे बोट आहे त्याला चिटकून असतो तो. तर ह्या पार्टमध्ये एक मासा असतो. हे 3 ते 4 कॉम्बिनेशन ज्याही व्यक्तीच्या हातात आहे त्याला सरकारी लाभ मिळणार. मग तो स्टेट गव्हर्नमेंटचा असो, सेंट्रल गव्हर्नमेंटचा असो, तो अधिकारी बनवू शकतो. इव्हन जे लोक कॉन्ट्रॅक्ट घेतात बघा स्टेट गव्हर्नमेंटचे, पुलांचे, रस्त्यांचे, त्या लोकांच्या हातावरती सुद्धा हे चिन्ह दिसून येतात. सरकारी लाभ त्यांना मोठ्या लेवलवरती मिळतो. तर हे जर चिन्ह असतील, प्लस अजून एक चिन्ह म्हणजे सूर्य पर्वतावरती माशाचं चिन्ह. जेवढं मोठं चिन्ह तेवढी जास्त फायनान्शियल ग्रोथ, तेवढी जास्त मोठी पोस्ट त्या व्यक्तीला मिळताना दिसते. तर हे 4 मुख्य चिन्ह आहे. गुरुपर्वताचा ट्रायंगल, गुरुपर्वताकडे जाणारी रेषा, सूर्यपर्वताच्या इथलं ते प्रसिद्धीचं चिन्ह, माशाचं चिन्ह आणि सूर्यरेषा चांगली. हे ज्यांना पकडता आलं तो 100% प्रेडिक्ट करणार की ही व्यक्ती अधिकारी बनणार किंवा मोठ्या पदावरती जाणार. तर ते तिथं दिसून येतं. बरोबर. त्यानंतर अनेक मुलांना परदेशात जाऊन शिकायचं असतं किंवा नोकरी करायची असते, तर मग ते कसं ओळखायचं? याविषयी थोडंसं आपण अगोदर जे आहे जाणून घेतलेलं आहे. चंद्राशी रिलेटेड, विदेश म्हणजे चंद्राशी रिलेशन असतो. ज्यांचाही चंद्र पर्वत डेव्हलप असा फुगलेलं असेल, हे पहिलं ॲट्रिब्यूट. दुसरं, चंद्र पर्वतावरून त्यांची धनरेषा गुरुकडे जाणारी किंवा शनीकडे जाणारी असते, ही त्यांना जन्मस्थळापासून दूर नेणारी, मी ज्या अगोदरही एक्सप्लेन केलं. तर हे दुसरं ॲट्रिब्यूट. तिसरं ॲट्रिब्यूट, जीवनरेषेतून बऱ्याचशा लोकांची जीवनरेषेच चंद्रपर्वतावर गेलेली असते किंवा जीवनरेषेतून मोठमोठ्या ब्रांचेस अशा चंद्रपर्वतावरती जातात, तर त्यासुद्धा व्यक्तीला विदेश सेटलमेंटसाठी सपोर्टिव्ह असतात. चंद्र चांगला, चंद्रावरून शनीकडे किंवा गुरुकडे जाणारी धनरेषा, जीवनरेषा चंद्रावर जाणारी किंवा जीवनरेषेतून मोठमोठ्या ब्रांचेस चंद्रावर जाणाऱ्या, आणि चंद्रावर एक त्रिकोण असतो. हे समीकरण ज्या व्यक्तीच्या हातात आहे तो फॉरेनमध्ये सेटल होणार 110%. हो हो, त्याचं फॉरेन सेटलमेंट कन्फर्म, हेही आपण पामिस्ट्रीतून प्रिडिक्ट करू शकतो. हो. आता आपण थोडंसं लग्नाबद्दल बोलूया. अनेक लोकांचा प्रश्न असतो की समजा माझं लग्न कधी होईल किंवा मुलांचे लग्न होत नाहीये, मग त्याबद्दल काय सांगाल? येतात आमच्याकडे. हा तर खूप कॉमन क्वेश्चन आहे. आणि या 10 वर्षात तर तुम्ही बघा, एज जो आहे, लग्नाचा ग्रुप जो आहे ते वाढत चाललेलं आहे. हे प्रमाण माहीत नाही त्याचं काय रिझन आहे, परंतु विवाहाचे प्रश्न येतात की विवाहाचा योग कधी आहे किंवा कधी होणार. तर हे बघा, ही आपली जीवनरेषा आहे. जीवनरेषेवरून ही मस्तक रेषा, जनरली मंगळावरून ही रेषा जीवनरेषेला कट करून मस्तक रेषेला टच करते. मंगळ म्हणून आपण लग्नात बघा मंगल कार्यालय, मंगल अष्टका, तो मंगळावरून सगळं विवाहाचं कनेक्शन असतं. इथून एक रेषा अशी जीवनरेषेवरून जाऊन मस्तक रेषेला टच करते. त्या कालावधीत त्या व्यक्तीचं त्या वयामध्ये लग्न होतं. आणि असं एक्झॅक्टली काढता येतं का? हो, 100% काढता येतं. ज्यांना एज कॅल्क्युलेशन आलं तो ताबडतोब सांगणार की याचं 28 मध्ये होणार की 25 की 30 की 32. तिथं क्लिअर कट ती रेषा दिसते, विवाहाची रेषा.
इथं बऱ्याचशा युट्यूब वरती, रील्स वरती, पुस्तकांमध्ये इथं सांगतात, पण ह्या फक्त ह्या ज्या रेषा असतात ह्या विवाहाच्या नसतात. ह्या तुमची ट्युनिंग दाखवतात. हजबंड वाईफ जे काही रिलेशन आहे ना, असं म्हणतात मुलं पण कॅल्क्युलेट करतात, संततीच्या छोट्याशा इथं रेषा असतात. ओके, ते कॅल्क्युलेशन इथं असतं. वरती करंगळीच्या एकदम इथं खालच्या बाजूला छोट्या छोट्या रेषा असतात ना, तिथं संततीचं कॅल्क्युलेशन असतं. परंतु विवाहाचं जे आहे ह्या रेषा नाही. त्याबद्दल ट्युनिंग कसं, तर ही जी रेषा आहे ज्यांना लग्नाची म्हणतात लोक, ही जर खालच्या बाजूला हलकीशी खालच्या बाजूला झुकलेली असेल तर अशा व्यक्तीला अट्रॅक्टिव्ह लाईफ पार्टनर मिळतो. ओके, मुलीच्या हातात असेल तर तिचा पती, मुलाच्या हातात असेल तर त्याची जी पत्नी असेल ती आकर्षक व्यक्तिमत्वाची असणार. तर हे एक दिसतं. खूपच जास्त खालच्या बाजूला जर झुकलेली असेल ती लाईन, तर मग त्यांचा लाईफ पार्टनर जो असतो तो डॉमिनेटिंग नेचरचा असतो. ओके, हा, हे दोन्ही पण प्लस मायनस त्या रेषांवरून कळतं, पण त्या विवाहाच्या रेषा नाही. हो. आणि त्यानंतर लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज ते कसं ओळखतात? हा, लव्ह मॅरेज साठी मी तुम्हाला सांगेल, हे बघा, ही जी आहे ही आपली हृदय रेषा, ही सूर्य रेषा खालच्या बाजूने वरती जाते. बरोबर. आणि हृदय रेषेतून एक ब्रांच जी आहे अशी सूर्य रेषेला टच करते, या पार्टमध्ये टच करते. त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये लव्ह मॅरेज घडून येतं. ओके, हो हो, त्यांचं लव्ह मॅरेज घडतं. हे चिन्ह नसेल तर मग अरेंज मॅरेज. हो, म्हणजे असं डायरेक्टली प्रेडिक्ट करू शकतात का? हो, 100%. ज्याही लोकांचं हे तुम्हाला दिसेल चिन्ह त्यांच्या हातात, त्यांचं लव्ह मॅरेज घडून येतं. जर नसेल अरेंजकडे 100% त्यांचं अरेंज होताना दिसून येतं. ओके. आणि लव्ह मॅरेजवाल्यांचं अजून ही रेषा कव घेणारी असते, जसं आपण बोललो ना, प्रपोज. कारण तेच लोक प्रपोज करतात, तेच त्यांचं जे काही रोमॅन्टिक नेचर असतं, म्हणून तिथं त्यांना फायदा होतो. आणि हे कॉम्बिनेशन तिथं आलं की 110% त्यांचं लव्ह मॅरेज होतं. ओके. हो. आणि त्यानंतर समजा काही लोकांचे लग्न वगैरे होतात, पण मग जसं आता मुलं असतात, यंग मुलं, त्यांचे ब्रेकअप पण लवकर होतात किंवा डिवॉर्स वगैरे होतात लोकांचे. हो, रिलेशनशिपमध्ये ते चांगले टिकत नाही. तर मग याच्याबद्दल काय सांगाल? बरोबर. ज्यांचे ब्रेकअप होतात, बिफोर मॅरेज ब्रेकअप होतात किंवा रिलेशनशिप टिकत नाही, तर जनरली हे बघा, हा जो काही शनीचं जे बोट आहे मध्यमा किंवा शनी पर्वत आहे, आतल्या बाजूने किंवा समोर किंवा पर्वतावरती एक तीळ तुम्हाला दिसून येईल. ज्याही व्यक्तीच्या ह्या पार्टमध्ये तीळ असतो शनीच्या बोटावर किंवा पर्वतावर, त्यांचे ब्रेकअप होताना दिसून येतात. ओके. आणि आफ्टर मॅरेज जर ज्या व्यक्तीच्या हातावर तीळ, कारण तीळ येतात जातात, येतात पण गायबही होताना दिसतात, हळूहळू ब्लर होऊन निघून जातात, तर त्या व्यक्तीचं जर आफ्टर मॅरेज जर तीळ जर असेल तर त्यांचे डिवोर्स होताना दिसून येतात. तर हे एक रिझन आहे डिवोर्स होण्याचं. हो, दोघांमध्ये जे आहे कलह म्हणा किंवा कोर्ट मॅटर जे आहे ते इथून आपल्याला बघता येतं. ब्रेकअप आणि डिवोर्स याचं रिझन इथं दडलेलं आहे. अजूनही एक रिझन आहे, आता घटस्फोटाचा विषय निघालाच आहे. ज्याही व्यक्तीची हृदय रेषा ही ब्रांच जर अशी अंतर्गत मंगळाकडे झुकलेली असेल, प्रचंड अँगर, खूप रागीट लोक असतात ते, तर हे पहिलं. दुसरं, ज्यांचा हा गुरु पर्वत टिल्टेड असेल, सरकलेला असेल शनी पर्वताकडे, त्यांचे सुद्धा डिवोर्स होताना दिसून येतात. ओके. हे 2 सिम्पटम्स आहे, शनी पर्वताचा किंवा शनीच्या बोटावरचा तीळ, गुरु पर्वत दूषित आणि रागाची रेषा, जी की हृदय रेषा अंतर्गत मंगळाकडे जाणारी. यामुळे डिवोर्स होण्याचे जे आहे 99.99% प्रमाण किंवा प्रिडिक्शन जे आहे आपण देऊ शकतो. ओके. आणि सेक्स लाईफ बद्दल काय सांगाल? हा, जनरली कामुकता जी आहे ती 2-3 ठिकाणी काउंट करता येते आपल्याला. ज्याही व्यक्तीचा शुक्र जेवढा डेव्हलप असेल, एकदम मांसल असेल, मोठा असेल, तर त्याची सेक्शुअल पॉवर जी आहे ती स्ट्रॉंग असते. ओके. प्लस अट्रॅक्शन पण त्याच्याकडे, त्याच्या शरीरामध्ये जे आहे ना, तो लठ्ठ असेल, स्लिम असेल, सावळा असेल, गोरा असेल, त्याच्याशी काही कर्तव्य नाही. जेवढा स्ट्रॉंग त्याचा शुक्र पर्वत, अपोजिट जेंडर त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. तर पहिलं हे ॲट्रिब्यूट आहे. ओके. दुसरं जे आहे मंगळ, ज्यांचे मंगळ स्ट्रॉंग असतात त्यांचं पण अट्रॅक्शन, याच्यामध्ये जे सेक्शुअल पॉवर म्हणा किंवा स्ट्रेंथ म्हणा, ती चांगली दिसून येते. ह्या 2 गोष्टी. आणि तिसरी गोष्ट, ज्यांच्या माइंडमध्ये अतिकामुकतेचे विचार येत असतात, त्यांची हृदय रेषा जी असते ती जनरली ह्या पार्टमध्ये शनी क्षेत्रापासून एवढीशी तुम्हाला दिसून येईल, जास्त कव घेणारी नसते. इथून सुरुवात झाली शनीच्या ह्या पार्टपर्यंतच एवढी दिसून येते. तर ते लोक सुद्धा जे आहे ना अतिकामुक असतात, त्यांच्या माइंडमध्ये जे आहे ते थॉट कंटिन्युअसली चालू असतात. हे 3 सिम्पटम्स आहे. अजूनही, पण हे बेसिक याच्यावरून आपण ओळखू शकतो
ह्या व्यक्तीचं जे काही आहे नेचर कसं आहे ते. आता आपण अफेअर्स बद्दल बोलूयात, कारण हे खूप मोठा प्रश्न आहे की काही लोकांचे लग्नाच्या आधी खूप अफेअर्स असतात किंवा काही लोकांचे लग्न झाल्यानंतर पण अफेअर्स असतात, तर त्याबद्दल काय सांगाल? ते सुद्धा हातावरती दिसून येतात. आम्हाला तर खूप ऑकवर्ड सिच्युएशन होते ज्यावेळेस हजबंड वाईफ आमच्याकडे येतात, व्यक्तीचं एज आहे 35, 38 मध्ये 39 किंवा 40च्या आसपास त्याची एखादी रिलेशनशिप लाईन दिसते. ऑकवर्ड आहे ना, आपण कसं त्यांना एक्सप्लेन करणार आहे? बरोबर आहे की नाही? किंवा बॅकमध्ये जरी असेल अगोदरच्या एज मध्ये रिलेशनशिप लाईन असते. जसं आपण बघितलं, मंगळाहून एक रेषा अशी येऊन जीवन रेषेला कट करून मस्तक रेषेला टच करते, त्या कालावधीत व्यक्तीचं लग्न होतं, विवाहाचे योग असतात त्या वयामध्ये. तसंच जीवन रेषेवरून मस्तक रेषेला, फक्त जीवन रेषेतून येऊन मस्तक रेषेला जेव्हा टच करते एक रेषा किंवा इथं जॉईंट होते ती रेषा, त्या कालावधीत व्यक्तीच्या जीवनामध्ये रिलेशनशिप किंवा एखादा अफेअर निर्माण होताना दिसून येतं. ते बिफोर मॅरेजही असू शकतं, आफ्टर मॅरेजही असू शकतं. लास्ट मंथमध्ये मी एक काम बघितला, 54 एज रनिंग आहे त्यांचं, 54 एज, आणि तिथं रिलेशनशिप लाईन, मोठे मुलं आहेत, त्यांना 2 मुलं आहेत, 54 मध्ये रिलेशनशिप लाईन आहे. आणि मी जसंही हात बघितला तर त्यांना, कारण एकटे झालेले होते, त्यांना क्लिअर कट सांगितलं की ह्या इथं मला ही लाईन दिसते. ऍक्च्युली ती लाईन जीवन रेषेला कट करते, तो व्यक्तीला थोडंसं डिस्ट्रॅक्शन पण देते, कारण ती कट तर करते ना अल्टिमेटली, तर कट करून पुढं जाते ना, मस्तक रेषेला टच करते, तर तिथं रिलेशन पण होतं आणि व्यक्तीला थोडं डिस्ट्रॅक्शन पण येतं. तर ते रिलेशनशिप लाईन अशी आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. आता समजा लग्न झालं माझं, मग नंतर मला सेटल व्हायचंय किंवा एखादी प्रॉपर्टी घ्यायची आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? प्रॉपर्टीचं मी गुरुपर्वतावरती सांगितलं तुम्हाला. जर गुरुपर्वतावरचं स्क्वेअर असेल तर वय वर्ष 32च्या अगोदर प्रॉपर्टी, घर होईल, वास्तू होईल. 36 नंतर असे लोक ऑथॉरिटी पोझिशनला जातात. जॉबमध्ये असतील तर प्रमोशन, इन्क्रीमेंट, बिझनेसमध्ये असेल तर आपला बिझनेस एक्सपान्शन करताना दिसतात, नवनवीन युनिट जे आहेत ते करताना दिसतात. तसंच ट्रायंगलचं पण आपण बघितलं, जीवन रेषेवर ट्रायंगल तो प्रॉपर्टी देण्याचं काम करतो. त्याचबरोबर अजून एक, शुक्र पर्वतावरती सुद्धा चौकोन असतात. ह्या पार्टमध्ये जेवढे चौकोन तयार होत असतील, मल्टिपल प्रॉपर्टीचे योग. एक स्टारवरती पण आपण बघितलं होतं, एक फिश साईन जे आहे मंगळाची, तिथंही बघितलं, आणि इथं सुद्धा हे स्क्वेअर जे आहे आपल्याला मल्टिपल प्रॉपर्टीचा लाभ देतात शुक्र पर्वताचे. तर ह्या 3-4 ठिकाणाहून आपण इझिली प्रिडिक्ट करू शकतो व्यक्तीच्या जीवनात मल्टिपल प्रॉपर्टी असणार की नाही. पण मग काही लोकांना समजा वडिलांकडून म्हणा किंवा वडिलोपार्जित प्रॉपर्टी आपण त्याला म्हणतो, याचा लाभ होतो, मग त्याबद्दल काय सांगाल? तो जो आहे तो, हे बघा, हे शनीचं बोट आणि हा शनी पर्वत. शनी पर्वतावर ज्याही व्यक्तीच्या चौकोन असेल, एक असू शकतात, 2, 3, 4 मल्टिपल असू शकतात, त्या लोकांना वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होतो. क्लिअर कट योग इथून पाहिला जातो. एक महिलांचं कसं असं 2 घरं असतात, पुरुषांना तरी आई वडिलांकडून मिळते, महिलांना आई वडिलांकडूनही मिळताना पाहिलेलं आहे मी, आणि हजबंड साईड म्हणजे सासू सासऱ्यांकडूनही मिळताना पाहिलेलं आहे. तर इथं चौकोन हा ॲन्सेस्टर प्रॉपर्टी, वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ करून देतो. आणि त्यानंतर आपण म्हणतो की काही लोकांना अचानक धनलाभ होतो किंवा राजयोग, हे जे असतं की कधी पण आपण म्हणतो की पामिस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा किंवा सगळ्यात चर्चेला जाणारा जो मुद्दा असतो तो म्हणजे राजयोग. तर त्याबद्दल काय सांगाल? जनरली ॲस्ट्रॉलॉजीमध्ये वेगवेगळे योग आहे, राजयोग किंवा जे काही योग, हा शब्द हा ॲस्ट्रॉलॉजीचा आहे. पण पामिस्ट्रीमध्ये अचानक धनलाभ असं जसं म्हटले तर तो एक योगच म्हणता येईल, पॉझिटिव्ह, तर त्याला राजयोग मानलं जातं. ज्याही लोकांच्या राहू क्षेत्रामध्ये, या राहूच्या पर्वतावर, राहूच्या क्षेत्रामध्ये स्टार असेल, एक स्टार तयार होत असेल, तो 3 रेषांनीही बनवू शकतो, 4 रेषांनीही बनवू शकतो, अशा लोकांना जीवनामध्ये 5 ते 7 वेळेला मोठमोठ्या लेवलचे अचानक धनलाभ होतात. मोठ्या लेवलवरचे अचानक धनलाभ, तर ते इथं राहू क्षेत्राचा स्टार जो आहे अचानक धनलाभ देतो व्यक्तीला. आणि प्रोग्रेस लाईन सुद्धा, ज्या वयामध्ये जेवढी मोठी प्रोग्रेस लाईन असेल त्या कालावधीत सुद्धा त्या वयात व्यक्तीला अचानक मोठमोठे लाभ होताना दिसून येतात. तर प्रोग्रेस लाईन आणि स्टार हे अचानक धनलाभ देतात व्यक्तीला. आता आपण थोडंसं हेल्थ बद्दल बोलूया, कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी कव्हर झाल्यात. आता हेल्थ बद्दल सांगा की हेल्थ बद्दल काय सांगता येतं? समजा हेल्थ पण आपण हातावरून व्यक्तीच्या जाणू शकतो. ज्याही कालावधीमध्ये जीवन रेषेला कट करणाऱ्या राहू रेषा असतील, काही लोकांच्या खूप कमी असतात, काहींना जास्तही असतात कंटिन्युअसली कट करणाऱ्या, तर ते हेल्थशी रिलेटेड. राहू तुम्ही बघाल ग्रहांमध्ये, ॲस्ट्रॉलॉजीमध्ये, राहू म्हणजे फक्त मुंडक आहे किंवा धड, शरीर जे आहे तो केतू आहे,
मुंडकं जे आहे ते राहू आहे, राहू आणि केतू. बरोबर. तो माइंड डिस्ट्रॅक्ट करतो. राहू रेषेचा कट आला की बऱ्याचशा लोकांना मी पाहिले अपघात होताना दिसून येतात, छोट्या मोठ्या सर्जरी होताना दिसतात, कुठल्या ना कुठल्या हेल्थचे इश्यू तिथं येताना दिसतात, इव्हन फायनान्शियल लॉस पण. ऑब्व्हियसली हेल्थचा इश्यू येणार, हॉस्पिटलायझेशन होणार, तर आर्थिक अडचण ती येते. तर राहू रेषेचा कट हा हेल्थचा प्रॉब्लेम देऊ शकतो, देतोच, 110% देतो राहू रेषेचा कट. प्लस हेल्थमध्ये जीवनरेषा जी आहे ती ब्लर होणे, तिच्यावरती काही स्पॉट क्रिएट होणे, किंवा यव साईन पण असतात माइंड लाईनवरती. ज्यावेळेस यव साईन क्रिएट होतं, यव म्हणजे आयलँड म्हणा, आयलँड किंवा बेट म्हणू शकतो आपण, तर माइंड लाईनवरती, तर ते सुद्धा व्यक्तीला ब्लॉक करण्याचं काम करतं. जीवनरेषेवर असेल त्याला पोटाशी रिलेटेड जी काही हेल्थ इश्यू जे आहे ना ते व्यक्तीच्या जीवनामध्ये क्रिएट होताना दिसतात. तर मेन हेल्थ खराब करणारी जर म्हटलं तर राहू रेषा आहे. राहू रेषा आली की ती व्यक्तीची मानसिक स्थिती, आर्थिक स्थिती, सगळ्याच काही गोष्टी ज्या आहे त्या गडबडून टाकते. हो. आणि अपघात त्याचं काय असतं का? अपघात जनरली त्याच कालावधीत होतात. अपघात जे आहे ना राहू रेषेच्या कटच्याच कालावधीत होतात, जसं मी सांगितलं तसं. इव्हन चंद्रावरती जो क्रॉस मी सांगितलं आणि राहू रेषेचा कट, सुसाईड असो किंवा सर्जरी असो किंवा अपघात, तर ही राहू रेषा ही डेंजर असते. आणि महिलांमध्ये जनरली एक आजार पाहिलेला आहे आपण, ओव्हरीशी रिलेटेड किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जे काही ऑर्गन्स आहे त्याच्याशी रिलेटेड, तर तो पण आजार आपल्याला पामिस्ट्रीमध्ये आहे ना कॅच करता येतो. ह्या पार्टमध्ये त्यांच्या व्हेन्स ज्या असतात ना त्या एक तर ग्रीन कलरच्या होतात किंवा ब्लॅक कलरच्या होतात. निळ्या किंवा काळ्या ज्याही महिलांच्या इथं जर या व्हेन्स असतील तर त्यांनी चांगल्या डॉक्टरचा, चांगल्या गायनिकचा जे आहे ना सजेशन घेणं, त्याचं जे काय आहे ट्रीटमेंट घेणं अतिशय गरजेचं असतं. तर तेही आपल्याला इथून पकडता येतं. पुरुषांमध्ये खूप कमी प्रमाण आढळतं, पण महिलांमध्ये तो एक जे काय आहे ना ते इथून दिसून येतं. बाकी राहू रेषा ज्या आहे त्या डेंजरस असतात. हेल्थशी आणि वेल्थशी दोन्हीशी रिलेटेड त्याचं जे काय आहे फळ हे निगेटिव्ह असतं. हो. त्यानंतर जर समजा एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं ऍडिक्शन असेल, तुम्ही आधी पण सांगितलंय त्याच्याबद्दल, परत एकदा आणखी थोडंसं डिटेलमध्ये ऐकायला आवडेल. ऍडिक्शनचं एक पहिलं सांगितलं मी की राहू क्षेत्र जर दबलेलं असेल, राहू क्षेत्र हा जो खड्डा असेल त्याच्या व्यक्तीच्या हातात, तो ऍडिक्शनकडे लवकर वळतो. म्हणजे जसं मी स्मोकिंगचं सांगितलं, ड्रिंकिंग असो किंवा कुठलंही व्यसन जे असेल, इव्हन शेअर मार्केटशी रिलेटेड, सट्टा म्हणा, जुगार म्हणा, त्याच्यात सुद्धा हे लोक खूप वाहत जातात. तर हे पहिलं ॲट्रिब्यूट आहे राहू क्षेत्र दबलेलं. दुसरं, या पार्टमधून केतूच्या पर्वतावरून अशी एक चंद्राकडे झुकणारी एक रेषा असते, जेवढी डीप आणि जेवढी डार्क असेल तर हिला ॲडिक्शन लाईन म्हणतात. त्या व्यक्तीला कुठलं ना कुठलं ॲडिक्शन असतं. म्हणजे गरजेचं नाही आहे की तो नशा पाणीच करणार की स्मोकिंग करणार की ड्रिंकिंग, असं नाही आहे, पण कुठलं तरी व्यसन, कुठलं ना कुठलं ॲडिक्शन असतं. पुरुषांच्या बाबतीत जर बघितलं, तंबाखू, गुटखा, सिगरेट किंवा कुठलं जे काही आहे काय म्हणता येईल त्याला आपल्याला, शेअर मार्केटशी, सट्टा, जुगार याच्याशी रिलेटेड, गॅम्बलिंगशी रिलेटेड आपण जोडू शकतो. महिलांच्या बाबतीमध्ये चहा पिणे, कॉफी पिणे, टीव्ही बघणे, एखादा एपिसोड जरी मिस झाला तर बेचैनी होते त्यांना, ऍडिक्शन असते. बरोबर. टीव्ही बघणे म्हणजे ऍडिक्शन कोणत्याही प्रकारचं असू शकतं, कोणत्याही प्रकारचं असू शकतं. अर्धा, 1 तास, 1.5 तास त्यांनी त्यांच्या कामात एनर्जी लावली, त्यांना ब्रेक घ्यावा वाटतो. काही लोक बघा तुम्ही महिलांच्या बाबतीत जातील व हात धुतील, चेहऱ्यावर पाणी मारतील, काहीतरी जे आहे ते व्यक्तीला ती रेषा ऍडिक्शन देते. तर ती रेषा ही हातावरती असते, ऍडिक्शन लाईन, ती दिसून येते. तर आता मला सांगा की समजा काही लोक जे असतात ते त्यांच्या लाईफमध्ये डिप्रेशन मध्ये जातात, बरोबर, अशा कंडिशन मध्ये जातात. त्यानंतर काही लोक जे असतात ते अचानक सुसाईड करून टाकतात. सगळ्यांना ते चांगले वाटत असतात पण करतात. तर मग हे कसं ओळखावं? सुसाईडचं मी अगोदरच कव्हर केलं. चंद्र पर्वतावरती जो काही क्रॉस असतो आणि राहू रेषा त्याला कट करते, तर त्या लोकांची मेंटॅलिटी सुसाइडल असते. ते तिकडंच त्यांना जे काही आहे अट्रॅक्शन वाढतं. ही पहिली गोष्ट. दुसरं, डिप्रेशन. ज्यांचाही हा मंगळ आहे, इथं जास्त रेषा असतील, आडव्या रेषा अंतर्गत मंगळावरती, तर त्यांचा स्वभाव तुम्हाला ऑलवेज चिंतित दिसेल, एकदम चिंतित असतात. जनरली महिलांच्या बाबतीमध्ये मी पाहिलेलं आहे, चिंतित असतात. पुरुषांच्या बाबतीत जर इथं जास्त रेषा असतील तर मग ती लोक डिप्रेस होतात. एक हे समीकरण आहे, जास्त चिंता रेषा प्लस राहू रेषेचा कट. तर अशा कालावधीत जेवढा डीप डार्क कट असेल राहू रेषेचा, त्या कालावधीत असे लोक जे आहे डिप्रेस होतात. इव्हन सायकॅट्रिस्टकडे त्यांना घेऊन जावं लागतं. 6 महिन्याचा जर तो कट असेल तर 6 महिने तो व्यक्ती सायकॅट्रिस्टकडून ट्रीटमेंट घेतो. वर्षभराचा असेल तर वर्ष जे काही आहे त्यांची
ट्रीटमेंट तिकडे चालू असते, दिसायला नॉर्मल दिसणार ते, पण प्रेशर त्यांच्या माइंडमध्ये जे असतं ना ते वाढलेलं असतं. कारण राहू फक्त मुंडक आहे, तर तो कट जेवढा स्ट्रॉंग असेल आणि प्लस इथं चिंतारेषांचं जाळं जेवढं जास्त असेल त्या लेवलचं त्याचं डिप्रेशन असतं. ओके. हा, फक्त जर इथं जर नॉर्मल रेषा असतील किंवा कमी चिंतारेषा असतील आणि कट असेल तर तो 8-15 दिवसात, महिनाभरात रिकव्हरी होऊन जाते त्याची. पण हे समीकरण जर जास्त स्ट्रॉंग असेल, चिंतारेषा जास्त आणि राहुरेषेचा स्ट्रॉंग कट, जनरली पातळी कट असतात, वेगवेगळे कट असतात, त्याच्यानुसार डिप्रेशनचा कालावधी आपण ठरवू शकतो. पातळ कट असेल तर 1-15 दिवसात ते लोक रिकव्हर होतात, पण स्ट्रॉंग कटला वेळ लागतो. तुम्ही बघितलेलं असेल 6 महिने, 1-1 वर्ष, 1.5 वर्ष लोक जे आहे सायकॅट्रिस्टकडून ट्रीटमेंट घेतात. तर तो रेषेचा कालावधी जोपर्यंत आहे तोपर्यंत ट्रीटमेंट, जशी रेषा संपली ती त्याचं एज पुढं गेलं, नॉर्मल लाईफ जगताना दिसून येत होतो. तर ते तिथं दिसून येतं. डिप्रेशन सुद्धा आपण हस्तरेषेमध्ये एकदम प्रॉपर प्रिडिक्ट करू शकतो. थँक्यू सो मच. तुमच्यामुळे आज मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. पण आता आपण थोडेसे मिथ्सबद्दल बोलूयात, की समजा जे गैरसमज असतात, की हस्तरेषेशी रिलेटेड लोकांचे जे काही गैरसमज असतील त्याबद्दल काय सांगाल? बऱ्याचदा आहे ना लोकांना भ्रम असतात. भ्रम म्हणजे हातावरती जे काही आहे ना इमॅजिनरी गोष्टी, सोशल मीडियामुळे जरा जास्त झाली. हो, सोशल मीडियात सांगतात की हे लोटस असेल तर हे होईल, कमळ म्हणा किंवा तुमचं क्रॉस, डमरू, त्रिशूळ आमच्याकडे रोज येतात. स्वतःच मनाने ना ड्रॉ करतात की माझ्या हातात त्रिशूळ आहे, मंदिर आहे, कमळ आहे, शंख आहे. परंतु ॲज पर पामिस्ट्री असे कुठलेही चिन्ह नसतात. मिनिंगफुल जे आहे त्याची आपण चर्चा केली. चौकोन असतात, त्रिकोण असतात, स्टार असतो, फिश साईन असतात, वेगवेगळ्या रेषांचे चढ उतार असतात. तर मिथ जे चालू आहेत, एक क्रॉस आपण कव्हर केला, जो काही धनरेषेवरचा क्रॉस, एक्स साईन, ते एक मिथ चालू आहे. दुसरं एम साईन. आता बघा, हृदय रेषा, मस्तक रेषा, जीवन रेषा आणि धनरेषा कॉमन आहे. 90-95% लोकांच्या हातामध्ये हे एम साईन तयार होतं. मग सगळे करोडपती आहेत का? सगळे बिलियनियर आहेत का? एम साईन कॉमन आहे. एक्स साईन फायनान्शियल लॉस देतं, एम साईन कॉमन आहे. तर ह्या ज्या काही मिथ चालू आहेत, किंवा कोणी म्हणतो कमळ आहे, कोणी म्हणतो डायमंड सुद्धा माझ्याकडे आलेला आहे. एक जण म्हणे माझ्या सूर्यपर्वतावरती डायमंड दिसतोय म्हणे सर. ऍक्च्युली इतके कट होते त्याच्या सूर्यरेषेला, त्यात त्याला इमॅजिनरी डायमंड दिसत होता. तर असे मिनिंग नसतात, ते फक्त मनाचे खेळ आहे आपल्या. लोकांना असं वाटतं माझ्या हातात हे आहे, ते हत्ती, घोडे, उंट हे सुद्धा दिसतात लोकांना हातावर. तर ते नाही. जे मी तुम्हाला एक्सप्लेन केले त्याचे ॲट्रिब्यूट आहे. उगाच कुठलीही रेषा कुठे जोडायची, काहीतरी त्याचं तयार करायचं, त्याचं मिनिंग नसतं. तर असे मिथ भरपूर रील्सवरती किंवा युट्यूबवर तुम्ही बघाल तर ते चालू आहे. लोकांना आवडतात सुद्धा, लोक खुश होतात, अरे माझ्या हातात दिसतंय, पण त्याचं मिनिंग नाही, त्याचा ॲट्रिब्यूटच नाहीये. तर कॉमन गोष्टी असतात त्याला अर्थ नाहीये. आणखी काही समजा वेगळ्या अँगलने जर म्हणायचं झालं तर, जसं आपण बघितलं की चंद्रचं आहे, त्याच्या बाबतीत जनरली ते पॉझिटिव्ह आहे. चंद्र होतो म्हणजे त्यांना चांगली पत्नी मिळते. त्याच्या मागचं रिझन दडलेलं आहे की ते स्वतः रोमॅन्टिक असतात, प्रपोज करणारे असतात, प्रेमळ असतात. ऑब्व्हियसली त्यांना तसा लाईफ पार्टनर मिळतो. तर त्याची लाईफ रेषा जर तशी असेल तर काही गोष्टी पॉझिटिव्ह आहे, परंतु मॅक्सिमम गोष्टी ह्या भ्रमित करणाऱ्या आहे. डायमंड आणि हे जे काही आपण बोललो, कमळ, लोटस, शंख वगैरे, हे भ्रम आहेत. लिटरली पामिस्ट्रीत याचे असे कुठलेही चिन्ह किंवा त्याचे गुणधर्म नाहीत. ओके. हो. आता आमच्या ऑडियन्ससाठी काहीतरी उपाय सांगा, की जर समजा एखादी समस्या असेल तर त्याच्यावरती काय उपाय केले पाहिजेत. अगदी बरोबर. कारण नुसतं डॉक्टरकडे गेलं आणि टेस्ट केल्या, रिपोर्ट घेतले, फक्त जे काही आहे तपासणी केली, उपाय अतिशय महत्वाचे असतात. बरोबर. तर पामिस्ट्रीमध्ये जसं आता आपण ग्रहांचं बघितलं, रेषांचं बघितलं, जनरली ग्रह दूषित असतात. रेषांचे तर आपण चढ उतार बघितले, कट असतील, दूषित म्हणजे जे काही अस्पष्ट असेल तर त्याचे इथूनच कव्हर होतात. ज्याही व्यक्तीचा बुध पर्वत इथं जर दबलेला असेल तर त्याचा बुध वीक आहे. तो वक्तृत्व, वाणिज्य, व्यापार ह्या गोष्टीत कमजोर असणार आहे. तर बुद्धीची देवता, बुध म्हणजे बुद्धी, ती आहे श्री गणेशजी. अशा लोकांनी गणपतीची सेवा, गणपतीचं स्तोत्र करणं अतिशय गरजेचं आहे. बुध ज्यांचं आहे, इव्हन करंगळी पण ज्या लोकांची शॉर्ट असते ह्या रेषेच्या खाली, त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगली रेमेडी म्हणजे गणेशजींची सेवा करणे. बरोबर. आता सूर्याविषयी, ज्याही लोकांचा सूर्य दबलेला आहे किंवा सूर्यावरती क्रॉस आहे, जे आपण त्याचे गुणधर्म बघितले, अशा लोकांनी सूर्याचं दर्शन घेणे, सूर्याला जल अर्पण करणे, सूर्यमंत्र म्हणणे, वडिलांचा आदर करणे. कारण अल्टिमेटली ॲस्ट्रोलॉजीनुसार घ्या, पामिस्ट्रीनुसार घ्या, सूर्य म्हणजे वडील असतात.
आजोबा असतात, मोठे बंधू असतात, तर वडिलांचा सन्मान करणे, हे सूर्याचे उपाय झाले. शनी ज्यांचा आपण म्हटलो टिल्टेड आहे, सकाळी झोपेतून उठायचा कंटाळा बघा त्या लोकांना, बरोबर, त्यांनी 100% हनुमान चालीसा रोज वाचला पाहिजे किंवा ॲटलिस्ट ऐकला पाहिजे. तर त्यांची जीवनामध्ये एनर्जी जी आहे, शनीचे जे काही निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे ते कमी कमी होत जातात. ओके. ज्या लोकांचा गुरु खराब आहे, जे आपण बोललो डिवोर्स म्हणा, सांसारिक जीवनात अडचणी म्हणा, संततीला अडचणी, प्रॉपर्टीला अडचणी, कौटुंबिक लेवलवरती जे काही इतर मेंबरचा सपोर्ट न मिळणं, तर हे गुरुदूषित असल्याचे लक्षणं आहे. तर अशा लोकांनी साई, समर्थ, दत्त महाराज, गजानन महाराज, नाथ महाराज जे गुरुच्या कॅटेगरीचे आहे त्यांची सेवा, त्यांचा मंत्र, त्यांचं दर्शन, त्यांचं दान ते करणं अतिशय उत्तम असतं. त्यांना ती एनर्जी मिळते. म्हणजे ते ग्रहाचे जे काही दुष्परिणाम आहे किंवा जे काही निगेटिव्ह पॉईंट्स आहे ते कमी 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 होत जातात, ते ग्रह पॉझिटिव्ह होत जातात. हे झालं गुरुचं. मंगळ वीक असतील, तुम्ही बघितलेलं असेल बघा, काही मुलं एकदम डल असतात, जास्त त्यांना स्पोर्ट्समध्ये, फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट नसतो, तर त्यांचे हे मंगळ दबलेले असतात. ते फिजिकल ॲक्टिव्हिटीज नाही, म्हणजे सेकंड फ्लोअरला जरी फ्लॅट असेल, खाली जाऊन जर काही वस्तू घ्यायची किंवा जर जायचं ना, तो कंटाळा असतो त्या लोकांना. फिजिकल ॲक्टिव्हिटी नको म्हणतात, लिफ्टने जातील, कार घेऊन जातील, बाईक घेऊन जातील, तर त्यांचे मंगळ दबलेले. तर त्यांनी सुद्धा हनुमान चालीसा करणे, हनुमंताचं दर्शन घेणे अतिशय उत्तम रेमेडी आहे त्यांच्यासाठी. ज्यांचं शुक्र छोटा असेल किंवा फ्लॅट असेल, तर त्यांनी जे आहे लक्ष्मीचं जे काही आहे, लक्ष्मी स्तोत्र आहे, लक्ष्मीची पूजा, मंत्र, दान, हे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम आहे. आणि चंद्र, आता बरेचसे व्ह्यूअर्स म्हणतील, तुम्ही सांगितलं चंद्रावर क्रॉस असेल तर अशी मेंटॅलिटी असते, किंवा राहू रेषांचे कट असते तर काय काय अडचणी येतात, जसं हेल्थ, वेल्थ, फायनान्स, सगळ्या काही डिस्टर्बन्स येतात. तर हे 2 उपाय सुद्धा अतिशय महत्त्वाचे. ज्यांच्याही चंद्रावर क्रॉस आहे त्यांनी आईचा रिस्पेक्ट करणे, जर आई नसेल त्यांची, मृत असेल, तर आईच्या फोटोचं दर्शन घेणे आणि एक चांदीचं कडं हातामध्ये घालणं अतिशय गरजेचं राहील. कडं ज्या लोकांना पॉसिबल नाही त्यांनी चेन पण थोडीशी जाड, थोडीशी वजनदार गळ्यात चेन घालणं गरजेचं आहे. कारण चांदी ही चंद्राचं जे काही रिप्रेझेंट करते चंद्राला, तर चंद्र पॉझिटिव्ह होतो. तर तो क्रॉस ज्यांच्या हातात आहे त्यांनी आवर्जून चांदीचं कडं धारण करायला पाहिजे. आणि शेवटचं राहू रेषांचे कट अतिशय महत्वाचं. राहू म्हणजे मुंडकय, तो भ्रमित करतो. बरोबर. ज्याही व्यक्तीला राहू रेषेचा कट जातो, नशा, जुगार, लॉटरी किंवा फायनान्शियल डिसिजन चुकणं, तुम्ही बघितलेलं असेल, काही लोक जॉब सोडून देतात, बिझनेसकडे जातात, काही लोक बिझनेसमध्ये लॉस होतात त्यांना, तर त्यांना राहू रेषेचे कट असतात. नशा पाणी पण जे काही आहे त्यांना व्यसनं लागून जातात, निर्णय त्यांचे चुकतात त्या कालावधीत, आजारपणं येतात, फायनान्शियल लॉसेस होतात, हेल्थचे प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर अशा लोकांनी स्ट्रीट डॉग, जे भटके कुत्रे असतात ना, त्यांना जेवण देणे, सकाळ संध्याकाळ जे आहे, पोळी असेल, ब्रेड असेल, बिस्किट असेल, त्या स्ट्रीट डॉगला जेवण खाऊ घालणे, प्लस राहूचा मंत्र ओम राहवेय नमः, याचं चॅन्टिंग, याचा जप करणे प्रचंड लाभदायक असतो. त्यांना ताबडतोब रिकवर होतात ते लोक. जनरली मोठ्या रेशन ज्या असतात ना, त्यांना तर 100% मी सांगतो की तुम्ही जेवढं लॉंग टाईम देता येईल तुम्हाला, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, तर 100% तुम्ही त्यांना खाऊ घाला. तुमचा राहू बघा किती लवकर पॉझिटिव्ह होईल. हेल्थमध्ये, वेल्थमध्ये, डिप्रेशनवाल्यांसाठी सुद्धा, जे लोक चिंतित असतात, डिप्रेस असतात, अल्टिमेटली तो राहूचाच इम्पॅक्ट त्यांच्या जीवनात असतो. बरोबर. तर त्या लोकांनी सुद्धा स्ट्रीट डॉगला जेवण देणे अतिशय लाभदायक आहे त्यांना. तर अशा प्रकारच्या रेमेडी आपण करून आपल्या ग्रहांना बलवान करू शकतो, त्यांचे निगेटिव्ह इम्पॅक्ट कमी करू शकतो आणि पॉझिटिव्ह जीवन जगू शकतो. तर अशा रेमेडी असतात त्याच्यामध्ये. जनरली ह्या मी सजेस्ट करतो जे माझ्याकडे क्लायंट येतात त्यांना, आणि खूप चांगले रिझल्ट्स आहे त्याचे. काही खर्चही नाही, काही ना वेळ लागत नाही जास्त, काही ऑकवर्डनेस नाहीये, असं काही एकदम काही विचित्र अर्ध्या रात्री कुठंतरी चौकात जाणे किंवा स्मशानात जाणे असे काही आपले सनातनचे, आपले जे काही हिंदू कल्चरनुसार जे काही आपले उपाय आहे ते उपाय मी सजेस्ट करत असतो. कमी वेळात, कमी खर्चात आणि इझिली करण्यासारखे. तुम्ही रुरलमध्ये असाल, अर्बनमध्ये असाल, कुठंही इझिली होऊ शकतात ते. बरोबर. ते उपाय करणं अतिशय गरजेचं असतं. ओके. हो. तर आजचा आपला हा जो पॉडकास्ट होता तो खरंच खूप छान आणि इन्फॉर्मेटिव्ह झालेला आहे.
पण मग तरी हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर काही लोक निगेटिव्ह कमेंट्स करतील किंवा ते म्हणतील की हे शास्त्रच नाहीये किंवा रेषांमुळे कुठं नशीब बदलतं का. तर असे जे लोक आहेत त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज असेल? एक तर तुम्ही माना, नसल मानात, ह्या गोष्टीला जर मानत नसाल तुम्ही तर इकडे लक्ष देऊ नका. जर मानत असाल तर एकदा ॲनालिसिस करून घ्या, माझ्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी आहेत का, माझा स्वभाव, माझ्या करिअरचे अप डाऊन, माझ्या जीवनातल्या जे काही इव्हेंट्स आहे, विवाह आहे, संतती आहे, प्रॉपर्टी आहे, जे काही गोष्टी आहे, कोणाचे निगेटिव्ह असू शकतात, काहींच्या जीवनात कोर्ट मॅटर असू शकतात किंवा कुठं कुठं त्याची हेल्थ खराब झाली, कुठं वेल्थ खराब झाली, ते सगळे कॅल्क्युलेशन जे आहे ते मी त्यांना देऊ शकतो. तर जे बिलीव्ह करत असतील तेही ॲनालिसिस करून घेऊ शकता आणि जे नाही त्यांना तर मी आवर्जून सांगेल, तुमचा जर विश्वास नसेल तर एकदा विश्लेषण करा, म्हणजे तुमचे डोळे उघडतील की हे शास्त्र आहे की नाही. इव्हेंट आपल्याला कॅप्चर करता येतात, कॅल्क्युलेट करता येतात की नाही. म्हणजे तुमची श्रद्धा ह्या शास्त्राविषयी किंवा जे गैरसमज असतील, कारण बऱ्याचशा लोकांना गैरसमज असतात, कुठंही ॲनालिसिस केलेलं नसतं, कुठंही काही वाचलेलं नसतं, कोणाकडून मार्गदर्शन घेतलेलं नसतं, परंतु ते लोक कमेंट करायची म्हणून करतात. 2 लोक करताय, 4 लोक करतायत, चला आपणही त्याच्यामध्ये ॲड करू. हो तसंच आहे. प्रत्यक्षात अनुभव घ्या, म्हणजे तुम्हाला शिकायलाही मिळेल आणि एक मार्गदर्शन, करिअरचं म्हणा, हेल्थ, जीवनाचं जे काही आहे तर ते मार्गदर्शनही तुम्हाला या शास्त्राद्वारे मिळू शकतं. बरोबर. आणि आता आपला हा पॉडकास्ट एका तासापेक्षा जास्त नक्कीच आहे, तरी समजा काही लोकांच्या मनात प्रश्न असतील की काही लोकांना तुमच्याशी पर्सनली बोलायचं असेल तर मग त्यांनी कॉन्टॅक्ट कसं करायचं? आता 2 प्रोसेस आहे त्याच्यामध्ये. ऑफलाईन पण ॲनालिसिस होतं, विश्लेषण होतं. जे लोक लोकलमध्ये असतील, नाशिकमधले असतील, नाशिकच्या आसपासचे असतील, जे माझ्या ऑफिसला येऊ शकत असतील तर ते ऑफिसला येऊन फेस टू फेस जे आहे आपलं पाम रिडिंग करून घेऊ शकता. कुठे नेमकं? देवळाली कॅम्पला, नाशिक देवळाली कॅम्प इथे माझं ऑफिस आहे. तर पर्सनली येऊन तुम्ही भेटू शकता. जे काही आहे साधारणतः टेंटेटिव्हली 30 to 40 मिनिट्समध्ये एका व्यक्तीचं ॲनालिसिस होतं. बरोबर, जो पॅटर्न आपण म्हटलो त्यानुसार. आणि ऑनलाईन सुविधा सुद्धा आहे, कारण आता टेक्नॉलॉजीमुळे काय झालंय, सगळ्यांना घर बसल्या पाहिजे. बरोबर. तर व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअपवरती तुम्ही तुमच्या हाताचे फोटो पाठवाल तर त्यानुसार सुद्धा जो पॅटर्न आहे, रंग, आकार, बोटं, पर्वत, रेषा, चिन्ह, प्लस तुमचे जे प्रश्न असतील, कारण प्रत्येकाच्या जीवनात कुठली ना कुठली अडचण असते, तर त्या प्रश्नांचंही जे काही आहे, प्रत्येकाचे प्रश्न पण वेगवेगळे असतात. कोणाचं विवाहाचं, कोणाचं संततीचं, कोणाचं प्रॉपर्टीचा, फॉरेन सेटलमेंटचा, कोर्ट मॅटर आहे, बऱ्याच काही गोष्टी असतात, ते तुमच्या हातावर असतं. तर क्लिअर फोटो व्हॉट्सअपवरती पाठवले तर ती एक प्रोसेस आहे. मी नोट्स बनवतो. नोट्स म्हणजे लिखित नोट नाही, जे काही पॅटर्न आहे त्यानुसार तुमचा आकार वगैरे, रंग, बोटांचे अपडाऊन, पर्वत, त्याला मार्क करून त्यांना व्हॉट्सअपवरती पाठवतो. त्यांना फक्त इयरफोन कनेक्ट करायचे आहे आणि एक फोटो स्लाईड करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण विश्लेषण दिलं जातं की तुमचं नेचर कसं आहे, कलर, शेप, फिंगर, माउंट, रेषा, चिन्ह कोणकोणत्या हातात आहे, त्याचे काय ॲट्रिब्यूट आहे, ते पटापट त्या व्यक्तीला क्लिक होत जातं. बरोबर. तर हे ऑनलाईन ॲनालिसिस आहे. अशा दोन्ही प्रोसेस आहे. ज्यांना ऑफलाईन करायचं ऑफिसला या, ज्यांना ऑनलाईन करायचं आहे माझा नंबर आहे ऑलरेडी, जे काही डिटेल आहे त्याच्यावर संपर्क साधून तुम्ही ऑनलाईनही करू शकता. तर तुमचा जो नंबर आहे आपण तो डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये पिन करून टाकू. चालेल, थँक्यू. आणि याचे चार्जेस सरासरी किती असतात? ॲव्हरेज चार्जेस खूप काही असे 5,000, 10,000, 20,000, 21,000 असे मोठे चार्जेस नाही आहे. कॉमन मॅन प्रत्येकजण बिअर करू शकतो असे चार्जेस मी ठेवलेले आहे. ते ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो करू शकता. सगळे कॉमन मॅन सुद्धा आपलं विश्लेषण करू शकतो. अशीच फीज आहे माझी, खूप काही प्रचंड मोठी अशी फीज नाही आहे. चालेल, थँक्यू सो मच दादा. आज मला खरंच खूप जास्त इन्फॉर्मेशन मिळाली आहे. आणि कसं असतं ना की लहानपणापासूनच आपल्याला या गोष्टीबद्दल कुतूहल असतं. कुणी म्हणजे आपण लहानपणापासूनच ऐकत असतो की आपल्या हातात आपलं नशीब लिहिलेलं आहे, मग त्या रेषा आपण स्वतःच बघत असतो, शिकायचं ट्राय करतो कुठून तरी. आणि मला असं वाटतं की आजचा हा जो एकच पॉडकास्ट आहे त्याच पॉडकास्टच्या माध्यमातून आज लोकांचे अनेक प्रश्न सुटतील. थँक्यू सो मच इथं आल्याबद्दल. थँक्यू, तुमचाही खूप खूप आभार तुम्ही मला बोलवल्याबद्दल. थँक्यू सो मच. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आजच्या पॉडकास्टबद्दल? अतिशय उत्तम. म्हणजे मी क्लासमध्ये आहे असं मला फील होत होतं की माझा एखादा विद्यार्थी म्हणा किंवा एखादा प्रोफेशनल जे काही आहे, ज्यांनी पुस्तकं वाचलेले आहे, ज्यांनी कुठून तरी क्लास केलेला आहे, ते मला प्रश्न विचारताय माझ्या फील्डशी रिलेटेड. तो भाव मला येत होता, ती फिलिंग मला येत होती. खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारले आणि या शास्त्राविषयी जे काही रहस्य आहे किंवा जे काही खास खळगे आहेत त्याचे, ते काढण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे. तर तुमचं खूप खूप जे काही आहे ना, अभिनंदन. छान प्रश्न विचारले तुम्ही मला. थँक्यू सो मच.